सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 15वा। आता आपले शुद्ध असलेले अंतकरण चौरंग करून त्यावर श्री गुरूंच्या पावलांची स्थापना करू। श्री गुरु व आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या समजूत रूपी ओंजळीत संपूर्ण इंद्रिय रूपी कमळ कळ्या भरून त्या पुष्पांजळीचे अर्ध्य श्री गुरुचरणांवर देऊ। एकनिष्ठता रूपी स्वच्छ पाण्याने स्नान घालून श्री गुरूंच्या विषयी असलेली वासना तेच श्री गुरूस अनामिका नावाचे गंधाचे बोट लावू। श्री गुरुविषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागऱ्यांचे वाळे सद्गुरूच्या सुकुमार पायात घालू। अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरुविषयीचे दृढ प्रेम हीच कोणी रण जोडवी ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू। आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी 8 पाकळ्यांचे कमळ ते सद्गुरूंच्या पायावर वाहू। देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहमवृत्ती आज कोणी एक धूप तो श्री गुरुचरणांजवळ जाळू। या देहादिकांपैकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती हेच एक तेज, त्या तेजाने श्री गुरुस ओवाळू व त्या सद्गुरुचरणास तदाकारतेने नेहमी आलिंगन देऊ। श्री गुरूंच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण, स्थूल शरीर व लिंग शरीर या 2 खडावा करून घालू व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष हे श्री गुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू। ज्याच्या योगाने धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थाच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्री गुरुचरणांच्या उपासनेस आम्ही योग्य होऊ। ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते, कोट्यावधी पूर्ण चंद्र वक्तृत्वावरून ओवाळून टाकावेत अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते। ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे ज्या दैवाच्या योगाने वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते, ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते की त्या व्याख्यानापुढे मोक्षसुद्धा तसा व्याख्यानासारखा सोबत नाही। श्रवणसुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यान रूप वेली चांगली भरास येते। ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव तो त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो। शब्दाने त्याचे वर्णन करता येते हे केवढे आश्चर्य आहे। जे ज्ञानाला कळत नाही, ध्यानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते। गुरूंच्या चरणरूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते। तर या संबंधाने फार काय सांगू, आज ते दैव माझ्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी नाही असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। कारण की मी श्री गुरुचे तांडे मूल आहे आणि माझे गुरु एक पुत्री आहेत, म्हणजे मी माझ्या गुरूंना एकटाच मुलगा आहे म्हणून मी त्या कृपेला एकटा ठिकाण झालो। पहा, चातक पक्षाकरता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करतो त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरता केले आहे। त्यांनी आपल्या बोधाचा सर्व साठा माझ्यात ओतला म्हणून माझे रिकामे शास्त्र वगैरे न शिकलेले तोंड बडबड करू गेले तर त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले। दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो। श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावी असे आले तर आदनात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात। त्याप्रमाणे श्री गुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन राहते। असे पहा की त्या पांडवांच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्य असताही जगास पूज्य अशी त्यांची त्या पांडवांच्या वैगुण्यांची पुराणे श्रीकृष्णाने करून टाकले नाहीत काय। त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांनी आपले अज्ञपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले। पण आता हे गुरुकृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलिन होते। श्री गुरुचे महत्त्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे। आता त्याच श्री गुरुच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृदयगत सांगण्याच्या साधनाने मी ज्ञानदेव तुम्हा संतांच्या चरणांची सेवा करीन। तर आता तोच अभिप्राय ऐका की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी 14व्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला की ज्याप्रमाणे 100 यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य इंद्रपद मिळवण्यास समर्थ होतो त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे तोच मोक्ष मिळवण्यास समर्थ होतो। अथवा लागोपाठ 100 ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन
त्या त्या जन्मात जो ब्रह्मकर्म करतो तोच काय तो ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणी होत नाही. अथवा ज्याप्रमाणे डोळसालाच सूर्यप्रकाशाचा लाभ घेता येतो त्याप्रमाणे ज्ञानानेच ज्ञानी पुरुषाला मोक्षाची योग्यता प्राप्त होते. तर त्या ज्ञानाकरिता कोणाच्या अंगात योग्यता आहे याचा विचार करता तशी योग्यता असणारा जगात एक नजरेस पडला. हे जमिनीत खोल पुरलेले देखील द्रव्य निश्चय करून दाखवतील, परंतु त्या द्रव्यांजन घालण्यास पायाळूचे डोळे पाहिजेत. त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल यात खरोखर अन्यथा नाही, पण ते ज्ञान टिकेल असे मन शुद्ध पाहिजे. तर वैराग्य वाचून कोठेही ज्ञान टिकावयाचे नाही हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे. आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन येऊन मुमुक्षूच्या मनाला माळ घालील, हे देखील सर्व जाणणाऱ्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे. ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणारास माहीत होते तेव्हा तो जसा त्याच्या पुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो, त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे असे ज्या वेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालवून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागेल. आता या संसाराला क्षणभंगुरता कशी आहे तेच वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा 15व्या अध्यायात सांगतात. सहज उन्मळून पडलेले झाड शेंडाखाली व बूड वर असे पडले असता ते लवकर सुकते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष नाही असे समज. याच एका प्रकारच्या म्हणजे संसार हाच कोणी एक बूड वर शेंडा खाली असलेला वृक्ष आहे. अशा रूपकाच्या चातुर्याने भगवान जन्ममृत्यूरूपी संसाराची येरझार संपवतात. संसाराचे मिथ्यत्व दाखवून आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवाच्या अहंतेचे ठिकाण होण्याकरता हा 15वा अध्याय आहे. आता हेच ग्रंथातील सर्व चांगले सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येतील, ते तुम्ही श्रोत्यांनी मन लावून ऐकावे. तर ब्रह्मानंदांचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो असे म्हणाला, अरे बाबा अर्जुना, आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असताना जे विश्वरूपी दृश्य मध्ये अडथळा करते ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही, तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे असे समज. परंतु इतर सामान्य वृक्षांसारखा खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही, म्हणून याचा कोणाला अंत लागत नाही. जर इतर वृक्षांप्रमाणे याचा बुडाशी अग्नी अथवा कुऱ्हाड यांचा प्रवेश झाला असता तर वरचा विस्तार केवढा का असेना तरी वृक्ष जसा मुळाशी तुटला असता, पण या संसार वृक्षाची तसली गोष्ट कोटली, म्हणून हा सोपा नाही. अर्जुना, या संसार वृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे, कारण की या संसार वृक्षाची वाढ खाली आहे. ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही, परंतु त्याचा किरण समुदाय खाली पसरतो, तसा हा संसार वृक्ष आश्चर्यकारक आहे. ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या उदकाने आकाश व्यापले जाते त्याप्रमाणे जितके म्हणून आहे व नाही तेवढे या एकट्या संसार वृक्षाने अडवले व्यापले आहे. अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते त्याप्रमाणे याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे. अर्जुना, या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू गेले तर याला फळ नाही व वास घेण्याकरता फूल पाहू गेले तर याला फूल नाही, मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे. हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. याच कारणाने अर्जुना, हा संसार वृक्ष नेहमी हिरवागार आहे. हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या लवाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसार वृक्ष आहे, कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत. त्याचप्रमाणे अर्जुना, या संसार वृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही, तर वरच्या बाजूसही या संसार वृक्षाला फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात. हा संसार वृक्ष म्हटला म्हणजे आकाशात जणू काय वेलाच्या रूपाने नटले आहे, अथवा संसार वृक्षाच्या रूपाने अवस्थात्रयाने उदय केला आहे. असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज. आता या संसार वृक्षाचा वरचा भाग काय आहे, संसार वृक्षाचे जे मूळ आहे त्याचे लक्षण काय आहे, याच्या खाली वाढण्याचा हा स्वभाव आहे व याच्या फांद्या कशा आहेत, अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा आहेत, आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशा करता आहे, आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे
अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला येतील तशा निर्मळ खुलाशाने तुला सांगू, परंतु हे भाग्यवान अर्जुना ऐक. हे अंतःकरण संपन्न अर्जुना, तू आपल्या सर्व अंगास कानच कर. जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रकट झाले. आकाश एवढे अपरिमित असून त्यात जसे 10 दिशांनी कवटाळले आहे त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असताही ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्प असे झाले. इतके अर्जुनाचे अवधान वाढले. श्रीकृष्णाच्या निरूपण रूप समुद्रास घट्ट करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला, म्हणून तो श्रीकृष्णाचा संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला. श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली तेव्हा त्या श्रीकृष्णास जे सुख झाले त्या सुखाची त्यांनी अर्जुनावरून ओवाळणी केली. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ ऊर्ध्वभागी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो विनाशी अश्वत्थ दुसऱ्या दिवसापर्यंतही न टिकणारा आहे, तरी ज्याला अविनाशी अव्यय असे सामान्य जन म्हणतात, वेद ज्याची पाने आहेत, असा जो प्रपंचरूपी वृक्ष, त्याला जाणणारा, या वृक्षाला मूल कारण परमपुरुष असून वृक्षरूपी विस्तार ही माया आहे व त्यापासून वस्तुता भिन्न नाही असे जाणणारा तो खरा वेदवेत्ता अथवा ज्ञानी होय. मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व म्हणजे वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसार वृक्षामुळे वाटत आहे. वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला व खालचा असा भेद नाही, फार काय सांगावे, ज्याच्या ठिकाणी दुसरे का नाही अशा विषयी एक वाक्यता आहे. जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि मैथुनादी साधनाशिवाय असलेला मूर्तिमंत आनंद होय. ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे व पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे व स्वभावता इंद्रियांना जे अगोचर आहे. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला असता नामरूपाचा व्यवहार होतो, जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले, आकाशापासून सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे, जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज, अशी जी सत्य वस्तू ब्रह्मवस्तू ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिचे ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले ते असे आहे. तो प्रकार पुढील प्रमाणे आहे. तर या संसार वृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आहे, किंवा ज्याप्रमाणे वांजेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत त्याप्रमाणे जी माया आहे म्हणता येणार नाही व नाही म्हणता येत नाही. कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बाध होतो व नाही म्हणावे तर जगत्कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते. जिला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व तिला अनादी आरंभरहित असे म्हणतात. जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंच रूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे, जी माया अनेक शक्तींची पेटी आहे, जी माया जगदरूपी ढग येण्याचे कारण आकाश आहे, अथवा जी माया संपूर्ण विश्वाकाररूपी वस्त्राची घडी केलेली आहे, ती माया ब्रह्माच्या ठिकाणी जशी नाही अशी आहे. मग वस्तूचा प्रकाशच जगदरूपाने प्रगट होतो. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूड करते, अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असतात ती काजळी जशी दिव्याचा प्रकाश मंद करते. स्वप्नात आपल्या नवऱ्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागी करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला खरोखर सकाम करते. त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी अज्ञान आणते तेच या संसार वृक्षाला पहिले मूळ आहे. ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसार वृक्षाचा ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कासा आहे आणि वेदातही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात व इतर ज्या 2 जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्ती रूपी अंकुराची फलावस्था आहे असे म्हणतात. वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत या संज्ञांना वरीलप्रमाणे प्रसिद्ध आहे, परंतु ते राहू दे. या सर्वांस कारण अज्ञान आहे. त्या उपाधिरहित व सर्वांचे पलीकडे असलेल्या चैतन्याचे ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवतात. मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर घेऊन खोल जातात.
असे जे संसार वृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले म्हणजे मग अग्राचे जुंबाडे खाली येतात। त्या जुंबाडात चिदवृत्ती म्हणजे माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महत्त्व हेच काय ते एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते। मग त्या पानास सत्व रज तमात्मक जो 3 प्रकारचा अहंकार आहे तोच खाली मुख असलेला असा 3 पानांचा एक शेंडा फुटतो। तो सत्वापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो, तेव्हा टवटवीत अशा मनाची डहाळी वाढावयास लागते। याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन बुद्धी चित्त अहंकाररूपी लहान फांद्या या त्रिगुणात्मक अहंकारास फुटतात। मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाश वायू तेज उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे भोग सरळ जोराने फुटतात। त्याचप्रमाणे श्रोत्रादी पंच ज्ञानेंद्रिय व सूक्ष्म विषय ती ढगाळांचे शेवटास असलेली पूर्णपणे न उमललेली लुसलुशीत व एकसारखी एक नसलेली पाने व्यक्त होतात। तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयाविषयीच्या आशेचे कांडे तयार करते। शरीरातील त्वगिंद्रियाचे वेल आणि पाने स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात। त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते। नंतर रूपाविषयीची पाने वाढली असता तेथपर्यंत चक्षु इंद्रिय लांबलचक कांडे घालते। त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रस विषय रूपी डगळे फार वेगाने वाढले असता जिवेला इच्छेची अतिशय पाने फुटतात। त्याचप्रमाणे गंध विषय रूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो। तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो। याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार बुद्धी मन व पंचभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते। फार काय सांगावे, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाटतो, परंतु हा संसार किती वाढला तरी त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म त्याच्यापेक्षा अधिक वाढत नाही। जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान जे शिंप तेवढेच भासते अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञान मूळ असलेला संसार वृक्षाच्या आकाराने तयार होतो। जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार होतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व विस्तार हाच संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे। परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे। अशा या तऱ्हेने हा भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महतत्वाधिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात। त्याचे कारण काय तेही येथे सांगण्यात येईल, ऐक। तर स्व म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंचरूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही, म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात। ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही तोच मेघ नाना रंगाचा होतो, अथवा वीज ही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही, अथवा हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही, अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते, त्याप्रमाणेच या संसार वृक्षाची स्थिती आहे। म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात। आणि अश्वत्थ या नावाने स्वभावतः पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा तो अभिप्राय नाही। एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ उपमा दिली असती तरीसुद्धा मला ती चांगली पटली असती, परंतु ते राहू द्या। आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे, भगवंताच्या हेतूचे आपल्याला काम आहे। म्हणून आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका। तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्याच दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले जाते। आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे, परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे, ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो व दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरीतच असतात, त्या योगे तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे असा वाटतो, परंतु त्याचे परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी जोपर्यंत संयोग बिघडला नाही तोपर्यंतच असते। त्याप्रमाणे या संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही, म्हणून लोक याला अविनाशी असे म्हणतात। एरवी जसा दान करणारा पुरुष दानधर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्य संचय करतो, तसा हा संसार वृक्ष नाश पावत असताही अविनाश असा भासतो। अथवा रथाचे चाक अति वेगाने फिरत असताना ते फिरत नाही, तर
जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते व त्या योगाने गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यवधी अंकुर या संसार वृक्षास फुटतात. ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यवधी शरीररूपी शाखा केव्हा उत्पन्न झाल्या हे कळत नाही. उत्पन्न झालेली चतुर्दंश भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. संहारकारक प्रचंड वाऱ्याने महाप्रलय काळाच्या अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते न जाते तोच कल्पाच्या आरंभास सृष्टीचे समुदाय उत्पन्न होतात. कांड्यांमागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो, त्याप्रमाणे एका मनूच्या काळापासून दुसऱ्या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. कलियुगाच्या अखेरीस 4 युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात. न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते. चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षास मूळ होते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो कळत नाही, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकांमागून झुळका वाहत असल्यामुळे त्यांचा जोड कोठे आहे ते कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाचा उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या फांद्यांचा आदी व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही. या संसार वृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला संसार वृक्षाला फुटतात. अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय अविनाशी आहे असा वाटतो. जसे वाहणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वाहणारे पाणी मिळत असते, त्यामुळे पाहणारास एकसारखे तेच पाणी आहे असे वाटते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे मानतात. अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या अवकाशात लाट कोट वेळा घडते व मोडते, परंतु त्या लाटेचे कोटी वेळा होणे जाणे ज्यास कळत नाही, त्यातला लाट नित्य एकसारखी टिकणारी असे वाटते. एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात असाधारणपणे कावळा फिरवीत असल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो. भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते, त्याप्रमाणे अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. हे राहू दे, अंधारामध्ये कोलती फार लवकर फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे. हे जगास न कळल्यामुळे भ्रमिष्ठ लोक याला अविनाशी असे मानतात, परंतु जो याचा वेग पाहतो व हा क्षणभंगूर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यवधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्यास ज्ञान असते, या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्व ही मिथ्या आहे असा हा वृक्ष जीर्ण सालीचा नाशिवंत व भास मात्र आहे असे ज्याने जाणले, अर्जुना, त्याला संसार वृक्षाचे क्षणिकत्व जाणणाऱ्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. सर्व प्रकारच्या योगाच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे, ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले. हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभ्यास आहे असे जाणतो त्याचे कोणाला वर्णन करता येईल. सत्वादी गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या व शब्दादी विषयरूपी पल्लवांनी युक्त अशा त्या वृक्षाच्या अनेक शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत. कर्माच्या अधीन असणारी, कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळे खाली मनुष्यलोकी विस्तार पावली आहेत. मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात आणि त्या संसार वृक्षाच्या खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत त्या फांद्या पारंब्याप्रमाणे मुळे होतात व त्या मुळांपासून खालीही वेल व पाला फुटतो. असे जे आम्ही आरंभी म्हटले होते तेही सोप्या भाषेत सांगतो, ऐक. तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने महतत्वाधिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पाने फुटून हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो. परंतु प्रारंभी तर स्वेदज, जारज, अंडज व उद्विज हे बुडापासून म्हणजे मुळापासून 4 मोठे फोक उत्पन्न होतात. या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळी जीवरूप फांदीच्या ठिकाणी पुष्कळशे पाटे उत्पन्न होतात. मागे सांगितलेल्या 4 खाणी रूप सरळ शाखांनी आणखी सृष्टीरूपी डाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूपी आडव्या फांद्या
या संसार वृक्षाला उत्पन्न होतात. स्त्री, पुत्र व नपुंसक हे भेदात्मक आकाराचे घोष असलेल्या कामाधिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आदळतात. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो, त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो. मग शाखा आपल्या अंगभाराने लवून एकमेकांमध्ये गुंततात व गुणक्षोभाच्या उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात. तेव्हा गुणक्षोभरूपी भयंकर वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोराने ऊर्ध्व मूळ आहे, ज्याचे असा हा संसार वृक्ष 3 ठिकाणी फाटतो. याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जातीरूपी फांद्या जोराने वाढतात. त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात, तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा 4 वर्णाच्या आडव्या फांद्या फुटतात. विधिनिषेधरूपी कोवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. तेव्हा ऐहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात. त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेकानेक शुभाशुभ कर्माचे सोट किती फुटतात हे कळत नाही. त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की संसाररूपी वृक्षाची शुष्क काष्टे गळून पडतात. तोच पुन्हा नव्या देहाचा विस्तार तयार होतो आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषयरूप पालवी ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते. याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. त्यास या संसार वृक्षाचे ठिकाणी मनुष्यलोक म्हणण्याचा प्रचार आहे. त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो, मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहण्यास लागतो. तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूस वाईट कर्माची नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असे समज. निषिद्ध कर्मरूपी खणू असलेले सरळ फोक हे मनुष्यरूपी शाखेला प्रमादरूपी पाने व पाला व डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात. यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्म अमुक आहेत असे सांगतात, ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. दुसऱ्याच्या नाशाकरता जारणमारण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे ही कोणी पाने त्या पानांसह वासनारूप वेल विस्तारतात. मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे जो वासना वेली विस्तारतात तो निषिद्ध कर्माची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात, म्हणजे श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात. तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादी निष्कृष्ट पाप योनीरूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. पशुपक्षी, डुक्कर, वाघ, विंचू, साप या आड शाखांचे समुदाय विस्तार पावतात. परंतु अर्जुना, तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगांचे ठिकाणी नित्य नवी नरक भोग हीच फलाची प्राप्ती होते आणि तेथे हिंसा व मैथून या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्माची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादी निषिद्ध कर्माचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात. ज्या माणसांमध्ये तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता मग पुढे अखेरीस गवत, लोखंड, माती, दगड अशा जड योनीत जातात. येथे शाखा तरी याच आणि फळे तरी हीच. अर्जुना ऐक, याप्रमाणे या संसार वृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते. म्हणून मनुष्यरूपी ज्या डहाळ्या आहेत याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे, कारण की मग तेथून संसार वृक्ष विस्ताराला पावतो. एरवी अर्जुना, संसार वृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञानरूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्य प्राणी या मध्यावर असलेल्या शाखा होत. परंतु चांगल्या व वाईट कर्मांनी भारलेल्या ज्या सत्वगुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्या रूपाने मनुष्यरूपी शाखाच वाढतात. अर्जुना, 3 वेदरूपी पाने या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणी लागत नाहीत, कारण की 3 वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही. म्हणून मनुष्य तनू या जरी संसार वृक्षाच्या वरच्या मूळच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखामुळे आहेत असे समज. आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात तसतशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात आणि जसजशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैलावतो. या मनुष्य शरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे आहे. ते असे की जेथेपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे राहणे आहे आणि जेथेपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म करण्यास नाही म्हणताच येत नाही. म्हणून मनुष्य देह ही या संसार वृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची मुळे आहेत, यात चूक नाही असे त्या जगाच्या जनकाने
श्रीकृष्णाने सांगितले. मग ती तमाची भयंकर सुटलेली वावटळ शांत झाल्यावर सत्वाची वावटळ जोराने सुटते. त्याचवेळी याच मनुष्यकाररूपी मुळास सुवासनारूपी मोड निघतात व ते मोड कोंबास येऊन म्हणजे त्यास सद्वासना दृढ होऊन जातात. नंतर त्यास त्या कोंबास सत्कर्मरूपी अंकुर फुटतात. विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात. बुद्धीचे पोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो. त्यावेळी मेधारस धारणाशक्तीरूपी रस ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्था आदररूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तीचे सरळ कोंब फुटतात. सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या गर्जना करू लागतात. श्रेष्ठ पुरुष व शास्त्री यांनी सांगितले, आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानांवर पाने पसरतात. अशा यमदमांचे घोष असलेल्या तपांच्या डाळ्या उत्पन्न होतात व त्यास वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी पोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे उंच वाढतात. श्रेष्ठ व्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात. जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो तोपर्यंत मनुष्यरूपी शाखेच्या मध्ये असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांच्या ज्ञानाचा जडजडाट गर्जना करतो. तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गाधिक फळाने युक्त असे अनेक आडपाटे फुटतात. पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्यरूपी शाखेस धर्म व मोक्षरूप लुसलुसीत पालवी नित्य नवीन येऊन वाढतच राहते. नंतर याच धर्मरूपी शाखेला चंद्र सूर्य वगैरे श्रेष्ठ ग्रह पितर ऋषी विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात. याही फांद्यांपेक्षा वर उंच गेलेल्या इंद्राधिक मोठ्या फांद्यांचे झुपके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात. मग त्याही डाळ्यांवर इंद्रादी शाखेवर तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीची कश्यपादी वरल्या शाखा आहेत. याप्रमाणे वर असलेल्या शाखांच्या शाखोपशाखी अधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यास जास्त फळे असल्यामुळे थोर असा आहे. अर्जुना, शिवाय या वरच्या शाखानंतर या संसार वृक्षाला जे फळभार येतात ते ब्रह्मदेव आणि शंकररूपी अणकुचीदार कोंब येतात. अभिप्राय असा की ब्रह्मदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत. कोंबही तेच व फळही तेच. हा संसार वृक्ष मनुष्यरूपी शाखेत वरच्या भागाला इतका लावलेला आहे की ती मनुष्यरूपी शाखा सत्कर्माच्या फळाच्या भाराने मूळ जे माया त्याला पुन्हा येऊन टेकते, ब्रह्माच्या जवळ येते. आणि हे पहा, इतर लौकिक वृक्षाला तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता आता पुन्हा मुळाकडे येते. त्याप्रमाणे येथून या संसार वृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे. अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात. म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही. मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे. परंतु हे असू दे. याप्रमाणे अर्जुना, ब्रह्मादिक या डहाळ्या या संसार वृक्षाचे वरचे मूळ जी माया तिच्या तुलनेला येत नाहीत. सनकादिक नावांनी वरच्या निवृत्ती मार्गाच्या प्रसिद्ध शाखा आहेत. त्या या संसार वृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मस्वरूपी भरलेल्या आहेत. याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक ही जी संसार वृक्षाची शेवटची पालवी तेथपर्यंत या संसार वृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते हे समज. अर्जुना, वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यपणा मूळ कारण आहे. म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे आम्ही म्हटले. परंतु वर जसे वर्णन केले त्याप्रमाणे इहलोकी याचे स्वरूप उपलब्ध होत नाही. याला अंत नाही, आदिही नाही व स्थिती नाही. अत्यंत दृढ मूळ अशा या अश्वत्थ वृक्षाला बळकट अशा असंगरूपी वैराग्यजन्य ज्ञानरूपी शस्त्राने छेदून याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला व वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसार वृक्ष तुला सांगितला. या आणि खालची ही मुळे तुला खुलाशासह स्पष्ट दाखवली. आता हा संसार वृक्ष कशा प्रकाराने उपटला जातो हे ऐक. परंतु अर्जुना, तुझ्या मनात कदाचित असे वाटेल की या एवढ्या झाडाला उपटेल असे एवढे साधन काही आहे काय? कोठे शेवट ब्रह्मदेवापर्यंत याच्या वरच्या शाखांचा विस्तार आणि मूळ तर कोठे वर निराकार ब्रह्मामध्ये आहे. हा संसार वृक्ष खालच्या फांद्यांनी शेवटी असलेल्या वृक्षादी स्थावरापर्यंत विस्तारतो व दुसऱ्या मनुष्यरूपी मुळांनी मध्ये विस्तारतो. असा हा संसार वृक्ष बळकट व अमर्याद आहे. तर आता याचा शेवट उपटून टाकणे कोण करील असा क्षुद्र विचार तू कदाचित मनात आणशील.
तर आणू नकोस, परंतु याला उपटून टाकण्याचा हेतू जर असेल तर याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत, म्हणजे श्रम नाहीतच. मुलाकरता लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून बागुलबुवास खरोखर देशोधडीस लावावा लागतो काय? ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकल्या आहेत काय? सश्याचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय? आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे का? त्याप्रमाणे अर्जुना, हा संसार वृक्ष जर खरा नाही, केवळ मिथ्याभास आहे, तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली? आम्ही संसार वृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा विस्ताराचा जो प्रकार सांगितला, तो प्रकार जसे काही वांजेची घर भरून लेकरे आहेत असे सांगण्याच्या प्रकारापैकीच होय. जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची? त्याप्रमाणे या संसार वृक्षाची गोष्ट पोकळ आहे असे समज. याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा संसार वृक्ष जर आम्ही सांगितल्याप्रमाणेच स्वरूपे करून खरा असता, तर कोणता असा मायेचा पूत आहे की ज्याच्या सामर्थ्याने याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे एवढे आकाश उडून जाईल काय? म्हणून अर्जुना, आम्ही जे या संसार वृक्षाचे वर्णन केले ते खोटे आहे. कसे तर, जशी राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसे. अर्जुना, मृगजळाची तळी आहेत, ती दृष्टीने दुरूनच पहा. याशिवाय त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय? अर्जुना, या संसार वृक्षाचे मूळ जे अज्ञान तेच आधी खोटे आहे, तर मग त्याचे कार्य ते केवढे काय किमतीचे असणार? म्हणून संसार वृक्ष खरा कोठून असणार, तर तो मिथ्याच आहे. आणि या संसार वृक्षाला अंत नाही असे जे म्हणतात तेही एक प्रकाराने खरे आहे असे समज. तर जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपेला अंत आहे काय? अथवा रात्र सरली नाही तोपर्यंत त्याच्या आधी उजाडत नाही. अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी वृक्षाला अंत नाही. जोपर्यंत वाहणारा वारा जागच्या जागी शांत राहत नाही तोपर्यंत लाटपणा अनंतच म्हटला पाहिजे. एवढ्याकरता सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा मृगजळ भासण्याचे नाहीसे होते, अथवा दिवा मालवल्याने दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो. त्याप्रमाणे संसार वृक्षास मूळ असलेल्या अविद्येला खाऊन टाकणारे ज्ञान उठाव करेल तेव्हाच या संसार वृक्षाला शेवट आहे, एरवी नाही. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अनादी आरंभरहित आहे असे जे म्हणतात ते म्हणणे या संसार वृक्षावर आरोप नाही, तर एका दृष्टीने ते म्हणणे या संसार वृक्षाच्या अनादित्वास अनुसरून आहे. कारण की संसार वृक्ष तर स्वरूपाने खरा नाही, तर मग जो स्वरूपाने खरा नाही त्याला कोणी आरंभ असेल काय? जो खरोखर जेथून कोठून तरी उत्पन्न होतो त्याला आरंभ आहे हे म्हणणे शोभते. आता जो स्वरूपे करून नाहीच त्याचा आरंभ कोठून म्हणावयाचा? म्हणून जो उत्पन्न होत नाही व ज्याला अस्तित्व नाही तशाला कोण आई आहे म्हणून सांगू? अर्थात त्याचा आरंभ काय सांगावयाचा? वांजेच्या मुलाला जन्मपत्रिका कोठची? आकाशात निळी जमीन कोठे कल्पावयाची? अर्जुना, आकाशाच्या फुलाचा देठ कोणी तोडावा? म्हणून स्वरूपे करून जो नाही अशा संसाराला आरंभ कसला? ज्याप्रमाणे घटाचा नाहीपणा हा कोणी उत्पन्न केल्याशिवाय आहेच आहे, त्याप्रमाणे हा संपूर्ण संसार वृक्ष अनादी आहे असे समज. अर्जुना, याप्रमाणे पहा की या संसार वृक्षाला आदी व अंत नाही. मध्ये स्थितीकाली तो काही भासत असतो, पण ते त्याचे भासणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मगिरी पर्वतापासून निघत नाही आणि शेवटी खरोखर समुद्रासही मिळत नाही, तरी मध्येच मृगजळ दिसते, त्याप्रमाणे हे अर्जुना, संसार वृक्ष आरंभी व अंती खरोखर नाही आणि तो कधीही खरा नाही, परंतु खोटेपणाचे नवल असे आहे की तो नसून भासतो. ज्याप्रमाणे अनेक रंगांनी भरलेले इंद्रधनुष्य दिसते त्याप्रमाणे अज्ञानाला हा संसार वृक्ष आहे असे भासते. अशा रीतीने स्थितीकाली हा संसार वृक्ष अज्ञानी मनुष्याच्या दृष्टीला चकवतो. तो कसा? तर जसा बहुरूपी हा कपनी धारण करून लोकांना फसवतो तसा, आणि नसलेलाच निळेपणा आकाशात दिसतो तसा दिसेना का? तरी ते दिसणेही एका क्षणात होते व जाते. स्वप्नातील खोटे पदार्थ वस्तुता नाहीत, तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी एकसारखे टिकतात, आज तर टिकत नाहीत. ते जसे क्षणिक भासणारे आहेत तशा क्षणिक भासणाऱ्या पद्धतीचा हा संसार वृक्षाचा आभास आहे. आपले पाण्यात दिसणारे प्रतिबिंब धरण्याकरता माकडाने ज्याप्रमाणे बोट घालावे तरी पण ते प्रतिबिंब त्यास सापडत नाही, त्याप्रमाणे हा संसार वृक्षाचा भास पाहिला असता आहे असा वाटतो, आणि त्यास धरावयास गेले तर म्हणजे विचाराने त्याचे अस्तित्व पाहू गेले तर तो सापडत नाही. अर्जुना, लाटांचे होणे व जाणे या संसार भासाच्या होण्या जाण्याच्या उपमेला कमी पडते. विजेचा उदयास्त जरी अति त्वरित असतो तरी वीज देखील याच्या बरोबरीला येत नाही. तितक्या मानाने त्वरेने
संसार भासाचे होणे जाणे आहे। ज्याप्रमाणे ग्रीष्मांतीचा वारा हा समोरून वाहतो की पाठीमागून वाहतो हे कळत नाही, त्याची स्थिती जशी एकच नसते, त्याप्रमाणे या संसाररूपी श्रेष्ठ वृक्षाला स्थितीकाली एकच अवस्था नाही, म्हणजे प्रत्येक क्षणी त्याचे स्थित्यंतर होते, म्हणजे संसाराला स्थितीही नाही। याप्रमाणे संसार वृक्षाला आदी अंत व स्थिती ही नाहीत व याला रूपही नाही। आता असे जर आहे तर हे अर्जुना, याला उपटून टाकण्यात श्रम ते काय? अर्जुना, हा नसलेला वृक्ष आपल्या अज्ञानामुळे बळावला आहे, तर आता त्याला आत्मज्ञानरूपी दुधाई तलवारीने नाहीसा करा। याशिवाय एका ज्ञाना वाचून त्याच्या नशाकरता जितके उपाय तू करशील, त्यांच्या त्या उपायांच्या योगाने तू या संसार वृक्षात अधिक अडकशील। मग या संसार वृक्षाच्या पांद्या पांद्यांनी खाली व वर किती फिरावे, त्या फिरण्याला अंतच नाही। म्हणून या संसार वृक्षाचे अज्ञानरूपी मूळच यथार्थ ज्ञानाने तोडून टाक। सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणाऱ्या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळा केल्या असता त्या काठ्यांचे ओझे उगीच गोळा केल्यासारखे होते। मृगजळाची नदी उतरून जाण्याकरता नावेसाठी रानोमाळ धावावयास लागले तर त्याने खऱ्या ओढ्यात सापडून बुडावे। अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमध्ये खटपट करणाराला साधनांचे जीवापाड श्रम होऊन तो खटपट करणारा आपण स्वतः मरतो। म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच औषध आहे। त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला नाश करण्यास समर्थ एक ज्ञान खड्गच आहे। परंतु अरे, तेच ज्ञानरूपी खड्ग जसं सहज फिरवता येईल, तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे। ज्या वैराग्याचा उठाव झाला असता या त्रिवर्गाचा असा त्याग होतो की जसे काही कुत्रे आताच ओकून गेले आहे। अर्जुना, येथपर्यंत सर्व पदार्थ मात्र संबंधाने वीट उत्पन्न करील असे हे दांडगे वैराग्य पाहिजे। मग त्या ज्ञान खड्गातीवरील देहाभिमानरूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे। ते ज्ञानरूपी खड्ग विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे अशा बोधाची त्यास सणसणीत तीक्ष्ण धार असावी व मग ते एकट्या पूर्ण बोधाने घासावे। परंतु मी ब्रह्म आहे अशा निश्चयरूपी मुठीचे बळ एक दोन वेळ पाहावे आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की मग ते अतिशुद्ध मननापर्यंत तोलून धरावे, म्हणजे अद्वैत बोधाचे अतिशुद्ध असे चिंतन करावे। नंतर ज्ञानरूपी हत्यार व आपण निज ध्यासाने एक झाल्यावर, आपण ज्ञानरूप झाल्यावर अर्जुना, आपल्या पुढे घाव मारण्यापुरते दुसरे हत्यार उरणार नाही। ती आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने संसार वृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही। शरद ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील ढगरूपी कचरा नाहीसा करतो, अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो, अथवा जागे होता क्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठाव ठिकाणा उरत नाही, त्याप्रमाणे आत्मानुभवरूपी धारेचा प्रभार करील, म्हणजे संसार वृक्षाचा ठाव ठिकाणा उरू देणार नाही। तेव्हा या संसार वृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा शाखांचा खालचा विस्तार हे जसे चांदण्यात मृगजळ दिसणार नाही तसे काही एक दिसणार नाही। अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तरवारीच्या पात्याने वर मूळ आहे असा जो संसार वृक्ष तो छेदून, म्हणजे आत्मविचाराने त्याचा निराश करून वर सांगितल्याप्रमाणे आत्मविचाराने देहादी आत्मात्म तत्वरूप प्रपंचाचा निराश झाल्यावर मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते त्या संबंधाने इदम भाव हे ते पणा स्फुरतो, त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व इदंच्या सापेक्ष आपल्या संबंधाने अहमभाव मीपणा असतो। आत्मस्वरूप एकरस असल्याकारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही, म्हणून तेथे इदम स्फुरण नाही, आणि इदम स्फुरण नाही म्हणून अहम स्फुरणही जेथे नसते। असे हे अहम इदम शून्य वृत्ती शून्य प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप ते आपले स्वरूप आपणच पाहावे। परंतु आरशाच्या आधाराने समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून, म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तऱ्हेने आपणच आपल्याला पाहतात, तसे हे आत्मस्वरूपाला दृश्यदृष्टा करून पाहणे नको। अर्जुना, हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की विहीर उकरण्याच्या पूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी भरलेला असतोच, तो जरी दृश्य झाला नाही तरी तो आपल्या स्वरूपाने आहेच। अथवा पाणी आटल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते, अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या
ठिकाणी मिळते, अथवा अग्नीतील जळणारी लाकडे निशेष संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपात येऊन मिळतो, त्याचप्रमाणे अर्जुना, जे आपण आपल्याला सहज पाहणे आहे, जिभेने जशी आपली चव चाखावी अथवा डोळ्याने जसे आपले बुबुळ पाहावे, त्याप्रमाणे आपण आपल्याला पाहणे आहे, अथवा तेज तेजात मिसळावे, अथवा आकाशाने आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे, आपणच आपल्याला द्वैतभावाने जे पाहावयाचे ते असे वर सांगितल्याप्रमाणे आहे हे मी खरे सांगतो. नंतर त्या आपल्या रूपास पाहावे की ज्या ठिकाणी गेले असता मुमुक्षु पुन्हा परत येत नाहीत, ज्यापासून ही विश्व परंपरा वाढली, अशा त्या आद्य पुरुषास आत्मस्वरूपास ज्ञानाच्या अंगाने शरण जावे, जे आत्मस्वरूप पाहणेपणा घेतल्याशिवाय पाहावे, दृश्य सापेक्ष दृष्ट्याची कल्पना टाकून पाहावे, काही न जाणणे हेच त्याचे जाणणे होय. व ज्या ठिकाणाला, ज्या आत्मस्वरूपाला आद्य म्हणजे आरंभीचा पुरुष असे म्हणतात, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया उपाधीचा आश्रय घेऊन वेश आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात. संसार व स्वर्ग यांना कंटाळलेले व योग व ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग व संसार यांच्याकडे येणार नाही, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्यास निघाले ते वैराग्यशील पुरुष संसार त्यांचा पाठलाग करीत असताना त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पळतात व कर्माचा शेवट जे ब्रह्मपद हाच कोणी कडा, त्या कड्याचे उल्लंघन करून त्यास मागे टाकतात. आपल्या अहंकारादी सर्व अनात्म वृत्तीचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपी घरास जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात, ज्या वस्तूच्या अज्ञानाने जगाचे विपरीत असलेले जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केले आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेले मी तू पण जगात प्रचारात आणले, ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते, त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्व परंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते, अर्जुना, ती आपली पहिली वस्तू, आपले मूळ आत्मस्वरूप आपण आपल्याच ठिकाणी पाहावी. ती कशी? तर जसे थंडीने थंडी व्हावी त्याप्रमाणे अभिप्राय असा की या युवाच्या थंडीच्या दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असे समजणे, हेच आपण आपल्या मूळ स्वरूपाला पाहणे होय. अर्जुना, त्याला आत्मवस्तूला ओळखण्याची आणखी एक खूण आहे, ती ही की ज्याच्याशी ऐक्य झाले असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही, परंतु महाप्रळय काळच्या पाण्याने जसे सर्वत्र सारखे भरले पण असते, तसे ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो, असे जे पुरुष ते त्या आत्मवस्तूला भेटतात. मोहमानरहित संगरूपी दोष जिंकलेले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्य स्थिती आहे, असे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले, सुख व दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त झालेले असे ज्ञानी ते अच्युत पद पावतात. वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनाला मोह व मान आपण स्वतः टाकून गेले, ज्याप्रमाणे दरिद्र व निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याप्रमाणे जे पुरुष विकारांच्या तावडीत सापडत नाहीत, ज्याप्रमाणे फळे आलेले केळीचे झाड आपोआप उपटून पडते, त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे आत्मानुभवामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळूहळू सुटत आहे, ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असे पाहून त्या वृक्षावर असलेले पक्षी जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले. अर्जुना, ऐक, ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेदबुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते, सूर्योदयाबरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येसह देहाहंता पळून गेली, ज्याप्रमाणे आयुष्य नसलेल्या जीवाला शरीर एकदम टाकून देते, त्याप्रमाणे जे पुरुष अज्ञानात्मक द्वैताकडून टाकले गेलेले आहेत, ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा दुष्काळ असतो अथवा ज्याप्रमाणे सूर्याला काळोख माहीत नाही, त्याप्रमाणे ज्या पुरुषांना द्वैतबुद्धीचा नेहमी दुष्काळ असतो. अरे अर्जुना, सुख दुःखरूपी द्वंद्वे जी या देहात अनुभवास येतात, ती ज्या पुरुषांच्या समोर येतच नाहीत, ज्याप्रमाणे जागे झाले असता स्वप्नातील राज्य प्राप्ती अथवा मरण ही आनंदास वा दुःखास कारण होत नाहीत, असे समज. सर्पाकडून गरुड जसा धरला जात नाही, त्याप्रमाणे सुख दुःख व पुण्य पाप रूपी द्वंद्वांकडून जे वेढले जात नाहीत आणि जे ज्ञानी पुरुष रूपी राजहंस अनात्म पदार्थ मात्र रूपी पाणी टाकून आत्मरसरूपी दूध सेवन करतात, ज्याप्रमाणे सूर्य हा आपलाच रस पृथ्वीवर वर्षून पुन्हा तोच रस आपल्या किरण समुदायाच्या द्वारे आकर्षून आपल्या बिंबाच्या ठिकाणीच आणतो,
त्याप्रमाणे जो आत्मभाव खऱ्या स्वरूपाच्या भ्रांतीमुळे देहादी अनेक अनात्म वस्तूंच्या ठिकाणी पसरलेला आहे, तो आत्मभाव जे सत्पुरुष आपल्या ज्ञानदृष्टीच्या द्वारा नेहमी आपल्याच ठिकाणी एकत्र पाहतात, फार काय सांगावे. गंगेचा ओघ जसा समुद्रात बुडतो म्हणजे तद्रूप होतो, तसा त्या सत्पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयामध्ये तद्रूप होतो. ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापी असल्यामुळे आकाशाला या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणाला जायचे कारण नाही, त्याप्रमाणे आपणच सर्व झाल्या कारणाने ज्यांना इच्छा करण्याचे कारणच राहत नाही. जसा अग्नीचा डोंगर कोणत्याही बीजाचा अंकुर घेत नाही, त्याप्रमाणे ज्यांच्या मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही. समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वताची रवी केली होती, ती मंदार पर्वताची रवी क्षीरसागरातून काढल्यावर तो क्षीरसागर जसा शांत राहिला, त्याप्रमाणे ज्यांच्या अंतःकरणात कामरूपी लाटेची उसळी उत्पन्न होत नाही. जसा 16 कलांनी युक्त चंद्र कोणत्याही बाजूला अपूर्ण दिसत नाही, त्याप्रमाणे कसलीही इच्छा उत्पन्न होणे हे न्यून ज्यांचे ठिकाणी नसते, त्या पुरुषाची गोष्ट निरुपम आहे. तेव्हा त्या पुरुषाचे मी किती वर्णन करू. ज्याप्रमाणे वायूच्या जोरापुढे रजकणांचा टिकाव लागत नाही, त्याप्रमाणे ज्यांना विषयांचे नाव देखील आवडत नाही, याप्रमाणे आत्मज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्नीने जे कोणी असे वर्णन केल्याप्रमाणे केलेले आहेत, ते त्या आत्मस्वरूपात जसे सोन्यात सोने मिळते त्याप्रमाणे मिळतात. परंतु येथे म्हणजे कोणत्या ठिकाणी असे देखील काही तू विचारशील तर तुला सांगतो. तर ज्या ठिकाणाला नाश नाही ते ठिकाण होय, जे पाहण्याचा विषय म्हणून पाहिले जाते व जे जाणण्याचा पदार्थ म्हणून समजले जाते, किंवा जे काही एक विशेष प्रकारचे आहे असा ज्याविषयी व्यवहार होतो, असे जे आहे त्यापैकी जे नाही तेथे ते मिळतात. ते पद सूर्य प्रकाशित करीत नाहीत, चंद्र प्रकाशित करत नाही, अग्नी प्रकाशित करत नाही. ज्या ठिकाणी गेल्यावर परत मागे पाऊलच घेत नाहीत, ते माझे अत्यंत श्रेष्ठ निजधाम होय. परंतु दिव्याच्या दीपवून टाकणाऱ्या प्रकाशाने जे प्रकाशले जाते अथवा चंद्र ज्याला प्रकाशित करतो, त्यांचीच गोष्ट काय सांगावी. सूर्यही ज्याचे प्रकाशन करतो. वरील 3 प्रकारच्या प्रकाशांनी जगातील सर्व वस्तूंचे दिसणे म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाला न पाहणे होय. कारण की आत्मस्वरूपाला पाहण्यात इतर वस्तूंचा निराश होतो. जे आत्मस्वरूप लपले असता विश्व भासते, आत्मस्वरूपाच्या अज्ञानात विश्व भासते. ज्याप्रमाणे शिंपीचे शिंप म्हणून यथार्थ ज्ञान जसजसे नाहीसे होते, तसतसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रूप खरे आहे असे भासावयास लागते. अथवा दोरीच्या यथार्थ स्वरूपाचे अज्ञान असता सापाचा भास जास्त दृढ होतो. त्याप्रमाणे चंद्र, सूर्य इत्यादी जी ही मोठमोठाली तेजे आहेत, ती ज्या आत्मवस्तूच्या अज्ञानात प्रकाश करतात, ती आत्मवस्तू केवळ तेजाची रास आहे आणि ती आत्मवस्तू सर्व प्राण्यांमध्ये आत्मत्वे करून सारखी व्याप्त आहे व जी चंद्र सूर्याच्या मनात प्रकाशते. म्हणून वस्तूच्या प्रकाशाच्या मानाने चंद्र सूर्य हे अंधारात पडतात, निस्तेज होतात. याकरता तेजस्वी वस्तूंमध्ये जे तेज आहे ते वस्तूंचे अंग आहे. आणि ज्याप्रमाणे सूर्योदयी चंद्रासह नक्षत्रे लोपतात, त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या प्रकाशात चंद्र सूर्यासह सर्व जग लोपून जाते, अथवा जागे झाल्यावर जसा स्वप्नातील पसारा नाहीसा होतो, अथवा संध्याकाळी जसे मृगजळ राहत नाही, त्याप्रमाणे ज्या आत्मवस्तूच्या ठिकाणी कोणताच भास नाही, अर्जुना, ते माझे मुख्य ठिकाण आहे असे समज. तेथे निजधामाच्या ठिकाणी जे लोक गेले ते पुन्हा मागे पाऊल घेत नाहीत, म्हणजे पुन्हा जन्माला येत नाहीत. ते कसे तर जसे महासागरास मिळालेले नद्यांचे ओघ जसे माघारी येत नाहीत तसे, अथवा मिठाची हत्तीण ज्याप्रमाणे खाऱ्या समुद्रात घातली असता ती जशी माघारी येतच नाही, अथवा आकाशात मिळालेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा परत येत नाहीत, ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडाकडून पाण्याला परत येणे नाही, त्याप्रमाणे शुद्ध ज्ञानाने जे माझ्या स्वरूपी मिळाले त्यांना पुनर्जन्माचा मार्ग मोडला, त्यांना पुनर्जन्म नाही. येथे देव असे बोलल्यावर बुद्धिरूपी पृथ्वीचा राजा जो अर्जुन, तो म्हणतो, महाराज, हे आपले आत्मबोध सांगणे हा मोठा प्रसाद आहे, परंतु माझ्या एका विनंतीकडे लक्ष द्यावे. तर महाराज, जे पुरुष देवाशी स्वतः एक होतात, तुमच्या स्वरूपाशी ऐक्याला पावतात व मग माघारी येत नाहीत, ते पुरुष मूळचे आपल्याशी देवाशी भिन्न असतात अथवा अभिन्न असतात. जर ते पुरुष स्वरूपे करून मूळचे अभिन्न असतील तर ते माघारी येत नाहीत, हे आपले म्हणणे विसंगत आहे. कारण की हे आपले म्हणणे खरे असेल तर मग फुलात गुंग झालेले भ्रमर खरोखर फुलेच व्हावयास पाहिजेत. स्वरूपाने लक्षाहून वेगळे असलेले बाण लक्षाला शिवून लक्षरूप न होता जसे पुन्हा वेगळे पडतात, तसे ते पुरुष देवाच्या स्वरूपाला
स्पर्श करून देवाशी ऐक्याला न पावता पुन्हा माघारी येतीलच, म्हणजे वेगळे पडतील. अथवा ते पुरुष जर स्वभावतः तूच असले, म्हणजे त्यांचे व तुझे स्वरूप मूळचे एकच असले, तर मग कोणी कोणाला मिळवायचे? शस्त्राने आपण आपल्याला कसे रूपवायचे? देवा, म्हणून तुझ्याशी अभिन्न जे जीव त्यांचा तुझ्याशी संयोग अथवा वियोग होतो हे म्हणता येत नाही. कसे? तर जसे शरीर व शरीराचे अवयव यांचा संयोग अथवा वियोग म्हणता येत नाही, त्याप्रमाणे आणि तुझ्याशी जे सदा अभिन्न आहेत त्यांना कोणत्याही दिवशी तुझ्यात मिळवता यावयाचे नाही. मग ते तुझ्या स्वरूपाहून माघारी येतात अथवा येत नाहीत, ही कसली व्यर्थ समजूत. तरी तुला तुझ्या स्वरूपाला पाहून माघारी येत नाहीत ते कोण? हे सर्व बाजूला मुख असलेल्या देवा, हे मला समजावून सांगा. अर्जुनाने अशी शंका व्यक्त केल्यावर तो जाणत्यांमध्ये श्रेष्ठ असलेला श्रीकृष्ण परमात्मा आपल्या शिष्याचा बोध पाहून संतुष्ट झाला. मग देव म्हणतात, हे विशाल बुद्धीचा अर्जुना, माझ्या स्वरूपी ऐक्याला पाहून जे पुन्हा माघारी येत नाहीत, त्यांच्या मूळ स्वरूपा संबंधाने ते वेगळे आहेत व वेगळे नाहीत, हे दोन्हीही प्रकार संभावतात. जर खोल विचाराने आत्मदृष्टीने पाहिले तर ते पुरुष स्वभावतः मद्रूपच आहेत, आणि जर वरवरच्या दृष्टीने देहदृष्टीने पाहिले तर ते भिन्न माझ्याहून वेगळे आहेत असेही वाटतात. ज्याप्रमाणे लाटा उत्पन्न होत असता त्या पाण्याहून वेगळ्या आहेत असे दिसते, पण सहज विचार करून पाहिले तर त्या लाटा केवळ पाणीच आहेत. अथवा आकाराच्या दृष्टीने पाहिले असता दागिने सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते, मग विचाराच्या दृष्टीने पाहिले असता ते दागिने सर्व सोनेच आहेत. त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर अर्जुना, ते पुरुष माझ्याशी अभिन्नच आहेत. दुसरे वेगळेपण उत्पन्न होते ते अज्ञानामुळे होते, आणि खरोखर वस्तू विचाराने आत्मदृष्टीने पाहिले असता मी जो एक त्या मला दुसरे कोटले की जे वेगळे आहे किंवा एक आहे असा व्यवहार होऊन तद्वारा उघड करता येईल. जर सर्वचे सर्व आकाश पोटात घालून सूर्यबिंबाने ब्रह्मांड गोल व्यापून टाकला तर त्या सूर्याचे प्रतिबिंब कोठे उत्पन्न होईल आणि त्याची किरणे कोठे शिरतील? अथवा कल्पांत काळाचे जे आब्रह्मस्तंभपर्यंत उदक असते ते उदक अनेक नद्यांच्या प्रवाहाचे पाणी भरून बनले आहे काय? एवढ्याकरता मी जो एक अविक्रिय त्या मला अंश कोटले, परंतु पात्राच्या संबंधाने नदीचे पाणी सरळ असता पण वाकडे झाले. पाण्याच्या संबंधाने पाण्यात प्रतिबिंबित झाल्याने सूर्याला दोनपणा आला, बिंबपणा व प्रतिबिंबपणा. हे आकाशा चौकोनी अथवा वाटोळे असे कशाने मिळणार आहे? परंतु आकाश जेव्हा गटाकडून अथवा मठाकडून वेष्टिले जाते तेव्हा असेही वाटोळे किंवा चौकोनी असते. निद्रेच्या आधारावर उत्पन्न झालेल्या स्वप्नात जेव्हा निजणारा आपण राजा म्हणून प्रगट होतो तेव्हा त्याच्या एकट्याकडून स्वप्नातील सर्व जग भरले जात नाही काय? अथवा हिणकस धातू मिसळला असता 100 नंबरी सोने जसे निरनिराळ्या कसाला येते, त्याप्रमाणे शुद्ध जो मी तो मी जेव्हा आपल्या मायेने वेटाळला जातो तेव्हा माझ्या ठिकाणी एक अज्ञानाचा मुख्यतः व्यवहार होतो. त्या योगाने मी कोण अशा संशयास आरंभ होतो आणि मग विचार करून देह मी असा निश्चय होतो. जीवलोकामध्ये जीवरूप पावलेला माझ्याच सनातन अंश प्रकृतीचे ठिकाणी स्थित अशा मनासह 6 इंद्रियांना ओढून घेतो. याप्रमाणे जेव्हा आपल्या स्वतःच्या विषयीचे ज्ञान शरीर तेच आपण इतके मर्यादित होऊन व्यापक स्वरूपापासून अलग होते, त्यावेळेस त्याच्या मर्यादितपणाच्या धर्मावरून तो माझा एक भाग आहे असे वाटते. समुद्र हा वायूच्या योगाने लाटांच्या आकाराने प्रगट होतो. तो लाटांचा आकार जसा समुद्राचा लहानसा अंश असा दिसतो, त्याप्रमाणे अर्जुना, जड देहाला सचेतन करणारा आणि त्या एकदेशी देहासंबंधाने अहंकार उत्पन्न करणारा जो मी जीवलोकात जीव असा वाटतो. जीवाच्या ज्ञानाला जी ही घडामोड चाललेली दिसते ती जीवलोक या शब्दाचा अर्थ होय. अर्जुना, शरीर उत्पन्न झाले असता मी जन्मास आलो व ते नाहीसे झाले म्हणजे मी मेलो अशी जी खरोखरच समजूत होऊन बसलेली असते, त्या समजुतीस मी जीवलोक अथवा संसार म्हणतो. अशा प्रकारच्या जीवलोकात तू मला अशा तऱ्हेने पहा की ज्याप्रमाणे चंद्र हा प्रतिबिंब रूपाने पाण्यात असून बिंब रूपाने पाण्याबाहेर आहे त्याप्रमाणे पहा. अर्जुना, स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता पाहणाराला तो तांबड्या रंगाचा आहे असे वाटते, परंतु वास्तविक पाहिले असता तो तर स्फटिक स्वरूपाने तांबडा नाही. त्याप्रमाणे जरी जीवलोकाच्या व्यापारात मी सापडला आहे असा भासलो तरी माझा आरंभरहितपणा नाहीसा होत नाही व त्याचप्रमाणे माझा अक्रियपणा कर्मरहितपणा मोडत नाही. परंतु असे असूनही
मी करता भोगता आहे असे जे वाटते ती भ्रांती आहे असे समज. फार काय सांगावे. निर्लेप जो आत्मा, तो अविद्या कार्य जे शरीर, त्याच्याशी एक होऊन शरीराचे धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो. शरीराचे धर्म जे जन्म मरणादी त्याचा आपल्यावर अभ्यास करतो. मनासहित श्रोत्र आदी करून जी 6 ज्ञानेंद्रिय जी वास्तविक प्रकृतीची कार्य करीत असताना ती माझी आहेत म्हणून जीव व्यापार करण्यास प्रवृत्त होतो. ज्याप्रमाणे एखाद्या संन्याशाने स्वप्नामध्ये आपण आपले कुटुंब व्हावे आणि मग त्या बायका मुलांच्या मोहाने इकडे तिकडे धावावे, त्याप्रमाणे आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला विसरून आपणच प्रकृती शरीर आहोत असे समजून पुन्हा विषयोपार्जनद्वारा शरीरालाच भजतो. जीवात्मा मनाच्या रथावर आरूढ होऊन मनाचा आश्रय करून श्रवणेंद्रियाच्या द्वाराने निघतो आणि मग शब्दांच्या रानात प्रवेश करतो. तोच प्रकृतीचा लगाम त्वचेकडे वळवून मग स्पर्श विषयरूपी भयंकर रानात जातो. कोणा एका वेळेला नेत्रांच्या द्वारा बाहेर पडून रूपाच्या डोंगरावर मोकाट फिरतो, अथवा जीवाद्वारे बाहेर पडून रसाची दरी पोट भरावयास लागतो. अथवा अर्जुना, जीवाद्वारे बाहेर पडून रसाची दरी पोट भरावयास लागतो. अथवा याच नाकाच्या द्वाराने देहाचा स्वामी जो जीव तो बाहेर निघतो व मग गंधविषयीची भयंकर राने ओलांडतो. अशा तऱ्हेने देह व इंद्रिय यांचा स्वामी जीव तो मनास हाताशी धरून शब्दाधिक विषयांचा समुदाय भोगतो. जे नवीन जन्मातले नवीन शरीर पावतो आणि जे पूर्वीच्या जन्मातले जीर्ण शरीर टाकून देतो, त्यामध्ये आणि त्यामधून तो जीवरूपी ईश्वर गंधाश्रयापासून पुष्पादिकांपासून वायू ज्याप्रमाणे गंध नेतो त्याप्रमाणे ही इंद्रिय घेऊन जातो. परंतु करता भोगता अशी जीवाची स्थिती तेव्हाच दिसते की जेव्हा तो जीव कर्मानुसार एखाद्या स्थूल देहात प्रवेश करतो. अर्जुना, जसा एखादा पुरुष ऐश्वर्य संपन्न व विलासी आहे हे तेव्हाच ओळखता येते की जेव्हा तो एखाद्या अशा राजधानीच्या ठिकाणी राहावयास येतो. त्याप्रमाणे अहंकाराचे आधिक्य अथवा विषय व इंद्रिय यांचा धुमाकूळ यांची स्पष्टता त्याच वेळेला दिसून येते की जेव्हा जीवाला कर्मानुसार एकदा स्थूल देह प्राप्त होतो, अथवा जीव जेव्हा एका शरीरास टाकतो तेव्हा तरी तो आपल्याबरोबरच हा इंद्रियांचा समुदाय त्या शरीरातून काढतो व आपल्याबरोबरच तो इंद्रिय समुदाय दुसऱ्या शरीरात घेऊन जातो. अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे अपमान करणाराची पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो, अथवा दोरा तुटला असता तो सूत्रधार कळसूत्री बावल्यांची गती हलणे चालणे घेऊन जातो, अथवा मावळत्या सूर्याकडून ज्याप्रमाणे लोकांच्या दृष्ट्या नेल्या जातात त्या दृष्टांत राहू दे, वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो, त्याप्रमाणे अर्जुना, देहराज जो जीव तो एका देहातून बाहेर पडला असता आपल्याबरोबर मनासह 5 ज्ञानेंद्रिय नेतो. श्रोत्र, चक्षु, त्वक, जिवा आणि घ्राण तसे मन यांचा अंगीकार करून ती पुन्हा मांडून हा आत्मा शब्दादी विषयांचा उपभोग घेतो. मग इहलोकी अथवा स्वर्गात तो जीव जेथे ज्या देहाचा आश्रय करतो तेथे त्या देहात मनादिकांचा पुन्हा तसाच विस्तार करतो. अर्जुना, जसा दिवा मालवला असता तो प्रभेसह जातो, मग लावला असता त्यावेळी लावलेल्या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच प्रकाशतो. परंतु अर्जुना, अशा या व्यवहारामध्ये अविचारी लोकांच्या दृष्टीला एवढे हे वाटतेच की आत्मा देहाला आला, जन्माला आला आणि त्या आत्म्यानेच विषय भोगला, अथवा आत्मा देहातून गेला, हे सर्व तो खरेच मानतो. सहज विचार करून पाहिले तर जन्माला येणे व मरणे अथवा कर्म करणे आणि कर्माचे फळ सुखदुःख ते भोगणे हे धर्म प्रकृतीचे म्हणजे देहाचे असताना तो अविचारी मनुष्य ते आत्म्याचे धर्म आहेत असे मानतो. शरीर सोडून जात असताना शरीर धरून राहत असताना विषयांचा उपभोग घेत असता अथवा सुखादी गुणांनी युक्त असता याला आत्म्याला देहाहून वेगळा असा अज्ञानी पाहू शकत नाहीत. ज्ञानरूपी चक्षुने युक्त असलेले पाहतात. त्यापैकी यत्न करणारे योगी असतात ते याला आत्म्याला स्वतःमध्ये स्थित असा पाहतात. यत्न करणारे पण ज्यांचे मन संस्कृत नाही, ज्यांना वैराग्य नाही, असे अविवेकी यत्न करून देखील आत्म्याला पाहू शकत नाहीत. परंतु लहानसा देह उत्पन्न झाला आणि त्या देहाचे ठिकाणी चेतना प्रकट झाली की त्या हालचालीच्या योगाने आत्मा जन्मास आला असे म्हणतात. त्याप्रमाणे त्या चेतनेच्या जीवाच्या संगतीने इंद्रिय आपापल्या विषयात व्यवहार करतात. अर्जुना, त्या व्यवहार करण्यालाच जे अविचारी लोक जीवाचे भोगणे असे म्हणतात. नंतर भोग क्षीण झाल्यावर देह आपोआप पडला म्हणजे ती हालचाल दिसली नाही की त्यावेळी अर्जुना आत्मा गेला असे ओरडतात.
झाड हलत असताना पाहावे तरच वारा वाहतो असे मानावे. अर्जुना, जेथे झाडच नाही तेथे तो वारा नाही की काय? अथवा आरसा समोर ठेवावा आणि त्यात आपल्याला पाहावे तेव्हाच आपण उत्पन्न झालो असे मानावे, तर त्याचा आरसा पाहण्याच्या पूर्वी आपण नाही की काय? अथवा आरसा बाजूला केल्यावर त्या आरशातील प्रतिबिंबाचा लोप झाल्यावर मग आपण स्वतः नाही असा निश्चय करावा की काय? वास्तविक पाहिले तर शब्द हा तर आकाशाचा गुण आहे, परंतु मेघाच्या कपाळावर हाणला जातो, म्हणजे त्या शब्दाचा आरोप मेघावर केला जातो, अथवा चंद्रावर ढगांच्या वेगाचा आरोप केला जातो. त्याप्रमाणे देहाने उत्पन्न व्हावे व नाश पावावे, ते देहाचे उत्पन्न होणे व नाश पावणे लोक विकाररहित अशा आत्मसत्तेवर ते आंधळे अविचारी लोक भ्रमाने निश्चयपूर्वक आरोपित करतात. त्या ठिकाणी म्हणजे जन्ममरणादी विकार होत असताना जीवात्मा आत्म्याच्या ठिकाणी पाहावा, म्हणजे जीवात्मा हा निर्विकार ब्रह्म आहे असे समजावे व देहाचे धर्म जन्ममरणादी विकार देहाचे ठिकाणी पाहावेत, म्हणजे जन्ममरणादी विकार देहाचे आहेत असे समजावे. असे पाहणारे जाणणारे ते वेगळेच आहेत असे समज. ज्यांची दृष्टी देहाला पाहून ज्ञानाच्या योगाने देहाच्या आकारावर थांबत नाही, तर देहाचे निरसन करून आत्म्याला स्पर्श करते. ते कसे? तर ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्याची किरणे अणकुचीदार असतात, ती मेघांच्या फळीला भेदन करून ज्याप्रमाणे बाहेर येतात त्याप्रमाणे. तसे विवेकाच्या विस्ताराने ज्या ज्ञानांची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, परंतु ते आकाश खरोखर तुटून समुद्रात पडले नाही असे निसंशय ओळखता येते. ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश समुद्रात प्रतिबिंबित होते, परंतु ते आकाश खरोखर तुटून समुद्रात पडले नाही असे निसंशय ओळखता येते. आकाश आकाशाच्याच ठिकाणी आहे, हे प्रतिबिंब भासते ते मिथ्या आहे. त्याप्रमाणे ते ज्ञानी आत्मा देहात सापडला असताही तो देहाहून वेगळा आहे असे, म्हणजे आत्म्याच्याच ठिकाणी आत्मा आहे, तो देहात वास्तविक सापडलेला नाही असे जाणतात. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची चंचलता खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्याच ठिकाणी आहे असे समजून आता त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात प्रतिबिंबित झालेले चांदणे जरी चंचल दिसले तरी जसे चांदणे हे चंद्राच्या ठिकाणी स्थिर आहे असे पाहावे. अथवा पाण्याचे डबकेच भरते व वाळते व सूर्य जरी त्या डबक्यात प्रतिबिंबित झाला आहे तरी तो सूर्य आपण आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे. त्याप्रमाणे देह उत्पन्न होत असताना व नाश पावत असताना ते ज्ञानी मला तसा पाहतात, म्हणजे देहाच्या उत्पत्तीबरोबर मी उत्पन्न होत नाही व देहाच्या नाशाबरोबर मी नाश पावत नाही, तर मी आहे तसाच आहे असे ज्ञानी लोक मला जाणतात. घट व मठ हे तयार केले तर नंतर ते मोडून टाकले, परंतु घटाबरोबर त्यातील आकाश न होता व न मोडता भरलेले आहे तसेच आहे. त्याप्रमाणे अखंड त्रिकालाबाधित आत्मसत्तेवर अज्ञानदृष्टीने कल्पिलेले हे देहच उत्पन्न होतात व नाश पावतात व आत्मा आहे तसाच आहे हे ते ज्ञानी लोक पक्के जाणतात. चैतन्य वाढत नाही अथवा कमी होत नाही व ते कोणाला कर्म करावयास लावित नाही अथवा स्वतः कर्म करीत नाही असे ते ज्ञानी लोक शुद्ध आत्मज्ञानाने जाणतात. आणि ज्ञानही आपल्या स्वाधीन होईल. बुद्धी ही सृष्टीतील परमाणूंचा देखील हिशेब देईल व सर्व शास्त्रांचे सार हस्तगत होईल. परंतु वैराग्याने मनामध्ये प्रवेश केला नाही तर सर्वांच्या अंतर्यामी असणारा जो मी त्या माझ्याशी अशा त्या विद्वत्तेने त्यांची भेट व्हावयाची नाही. अर्जुना, कितीही विचाराने ज्ञानाने तोंड भरलेले असेना का, परंतु जर अंतःकरणामध्ये विषयांना आश्रय मिळत नसेल तर मी निश्चय करून सापडणार नाही. अर्जुना, झोपेत ग्रंथ बरळल्याने त्या बरळणाऱ्याच्या संसाराचे बंधन तुटते काय? किंवा पोथी स्पर्श केला असता पोथी वाचल्यासारखी होईल काय? अथवा डोळे बांधून जर मोती नाकास लावले तर त्या मोत्यांची किंमत अथवा पाणी तेज कळेल काय? त्याप्रमाणे चित्तामध्ये अभिमानाला जागा दिली आहे आणि जिवेला सर्व शास्त्रांचा अभ्यास झाला आहे. अशा तऱ्हेने कोट्यावधी जन्म जाईनात का? परंतु अशा पुरुषास माझ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेता यावयाची नाही. जो मी एक सर्व प्राण्यांमध्ये व्यापक आहे त्या माझ्या व्याप्तीचे वर्णन करू ऐक. हे तेज आदित्याचे ठिकाणी असून अखिल जगाला प्रकाशित करते. जे चंद्राचे अथवा अग्नीचे ठिकाणी आहे ते तेज माझे आहे असे जाण. तर सूर्यासह ही विश्वरचना जो प्रकाश दाखवतो तो प्रकाश माझा आहे व तो प्रकाश विश्वाच्या आदी अंती आहे असे समज. अर्जुना, सूर्य पृथ्वीतील सर्व पाणी ओलावा शोषून गेल्यावर जो प्रकाश पुन्हा ओलावा पुरवतो तो चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश माझा होय. आणि जे प्रखर तेज सतत जाळण्याची व शिजवण्याची क्रिया शेवटास नेते ते अग्नीच्या ठिकाणी असणारे प्रखर तेज माझेच आहे.
मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या सामर्थ्याने भूतांचे धारण करतो. रसात्मक चंद्र होऊन सर्व औषधींचे मीच पोषण करतो. मी पृथ्वीच्या खाली प्रवेश केला आहे म्हणून समुद्राच्या महाजलाने हे पृथ्वीरूपी मातीचे ढेकूळ विरघळून जातच नाही आणि ही पृथ्वी ज्या असंख्य स्थावर जंगम भूतांना धारण करते त्या सर्व भूतांना पृथ्वीत प्रवेश करून मीच धारण करतो. अर्जुना, आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने अमृताने भरलेले चालते सरोवर मी झालो. तेथून त्या चंद्रापासून जी किरणे फाकतात तेच कोणी असंख्य ओघ त्यांना धारण करून मी सर्व औषधींचे वनस्पतींचे मळे भरीत आहे. अशा तऱ्हेने मी सस्यादी सर्व धान्य जातींना विपुलता करतो व अन्नाच्याद्वारे सर्व प्राणीमात्रांना जीवन देतो. आणि अन्न शिजवून तयार केले असताना ज्याच्या योगाने अन्न पचून जीव समाधान भोगतील अशी भुकेची प्रखरता कोठून आणावयाची की तशी भुकेची प्रखरता उत्पन्न करण्याकरता पोटात अग्नी लागतो. प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून असलेला प्राण व अपान यांनी युक्त असा जठराग्नी मी होऊन शुष्क, स्निग्ध, सुपक्व व विदग्न या 4 प्रकारचे अन्न पचवतो. एवढा करता प्राणीमात्रांच्या शरीरात नाभिस्कंदावर आगती तयार करून अर्जुना पोटातील अग्नी मीच झालो. प्राण व अपानरूपी जोड भात्याने रात्रंदिवस फुंकून पोटामध्ये किती अन्न पचवतो हे कळत नाही. कोरडी अथवा तुपट, चांगली शिजलेली अथवा करपलेली अशी 4 प्रकारची अन्ने आहेत, परंतु त्या 4 प्रकारच्या अन्नांना अर्जुना मी एकटाच पचवतो. याप्रमाणे सर्व प्राणी मीच आहे. प्राण्यांना जगवणारे जीवन अन्न मीच आहे व अन्नाच्या ठिकाणी अन्न जिरवण्याचे कामी मुख्य साधन तो जो जठराग्नी तोही मीच आहे. आता माझ्या व्याप्तीची अपूर्वता यापेक्षा अधिक काय सांगू. अर्जुना, या विश्वात सर्व ठिकाणी माझ्याशिवाय दुसरे कोणी नाहीच, तर मीच सर्व ठिकाणी आहे असे समज. मग या विश्वात कित्येक प्राणी दिसण्यात सदा सुखी आणि कित्येक प्राणी दुःखाने व्याकुळ झालेले असे आढळतात. असे स्वरूप वैचित्र्य कशाने उत्पन्न झाले. ज्याप्रमाणे संपूर्ण नगरात एकाच दिव्याने दिवे लावल्यावर जसे काही दिवे प्रकाश न करणारे मंद प्रकाश देणारे असे का राहिले. असे तर्कवितर्क तू आपल्या मनात करीत असलास तर त्याविषयी ऐक व तू आपल्या शंकेचे चांगले निवारण करून घे. सर्वच मी आहे, यात खरोखर अन्यथा नाही. परंतु ज्या प्राण्यांची अंतःकरण रूप उपाधी जशी शुद्ध अथवा अशुद्ध असेल त्याप्रमाणे मी त्यांच्या ठिकाणी तसा व्यक्त होतो. ज्याप्रमाणे एकच आकाशध्वनी निरनिराळ्या अनेक नादांच्या रूपाने बाहेर पडतो अथवा हा जो उगवलेले सूर्य तो एकच आहे, परंतु लोकांच्या वेगवेगळ्या व्यापारामध्ये निरनिराळ्या उपयोगास गेला. एकच पाणी निरनिराळ्या बीजांच्या धर्माप्रमाणे निरनिराळ्या झाडात निरनिराळ्या रसांच्या परिणामाला पावते, त्याप्रमाणे माझे एकच स्वरूप निरनिराळ्या जीवांच्या ठिकाणी त्यांच्या बुद्धीप्रमाणे निरनिराळ्या परिणामाला पावले आहे. अरे अर्जुना, अज्ञानी व ज्ञानी यांच्यापुढे असलेला 2 सरांच्या पदरांचा नीलमण्यांचा हार हा अज्ञानाला सर्पपणाने भीती उत्पन्न करणारा झाला व तोच हार ज्ञानाला हार नीलमण्यांचा आहे असे यथार्थ समजल्यामुळे सुख उत्पन्न करणारा झाला. हे दृष्टांत राहू देत. एकच स्वाती नक्षत्राचे पाणी ते शिंपीमध्ये मोती होते व सर्पात विष होते, त्याप्रमाणे मी ज्ञानवानाला सुखारूप आहे व अज्ञानाला दुःखरूप आहे. सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये मी प्रवेश करून राहिलो आहे. त्यांना स्मृती, ज्ञान व विस्मृती माझ्यापासून होतात. सर्व वेदांकडून मीच जाणला जातो. मी उपनिषदांचा कर्ता, वेदांत संप्रदाय यथावत प्रकट करणारा आहे. वेदांच्या अर्थाला, ब्रह्माला मीच जाणतो. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर सर्वांच्या हृदय देशात मी अमका आहे अशी जी बुद्धी रात्रंदिवस स्फुरते ती वस्तू मी आहे. परंतु संतांच्या संगतीत राहिले असता आणि योग व ज्ञान यात प्रवेश केला असता, यांचा अभ्यास केला असता आणि वैराग्याने युक्त होऊन गुरुचरणांची सेवा केली असता, याच सत्कर्माच्या योगाने संपूर्ण अज्ञान नाहीसे होते व ज्यांच्या देहाच्या ठिकाणी असलेला अहंकार आत्मस्वरूपी विश्रांतीला पावतो, आत्मस्वरूपी स्थिर होतो. ते पुरुष आपले स्वरूप आपण ज्ञानाने पाहून त्यांचा आत्मा मी असल्याने माझ्या सुस्वरूपत्वाने नेहमी आनंदात असतात. या ठिकाणी होणाऱ्या आत्मदर्शनात माझ्याशिवाय दुसरे कोणी कारण आहे काय. अरे अर्जुना, सूर्योदय झाला असता कसे सूर्याने सूर्याला पाहावयाचे त्याप्रमाणे मला मी जाणण्याला, माझे ज्ञान मला होण्याला मीच कारण आहे. येथपर्यंत माझ्या ज्ञानाला मीच हेतू आहे असे सांगितले व या ओवीपासून 429व्या ओवीपर्यंत माझ्या अज्ञानाला मीच हेतू आहे असे सांगतात. अथवा
शरीराच्या सेवेत गुंतलेल्या देहासक्त लोकांच्या संगतीत राहून संसाराचे महत्त्वच ऐकत असता ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणी स्थित झाला आहे ते देहाचे उपासक स्वर्ग व संसाराकरता कर्ममार्गाने धावत असता, म्हणजे स्वर्ग व संसार यांची प्राप्ती करून घेण्याकरता कर्माचरण करीत असता दुःखाच्या शेलक्या भागाचे वाटेकरी होतात. परंतु अर्जुना, त्या अज्ञानी लोकांना हेही होणे, म्हणजे ते अज्ञानी शेलक्या दुःखाचे वाटेकरी होणे हे देखील माझ्याच मुळे होते. ते कसे? तर ज्याप्रमाणे जागा असलेलाच पुरुष निद्रा व स्वप्नाला कारण होतो, ढगाच्या योगाने झाकला गेलेला सूर्य जसा सूर्यानेच जाणण्यात आला, त्याप्रमाणे मला न जाणून प्राणीमात्रांनी माझ्यामुळे विषय पाहिला भोगला. या व पुढील ओवीत जीवांच्या ज्ञानाला व अज्ञानाला मीच कारण आहे असे सांगतात. अर्जुना, ज्याप्रमाणे प्राण्यांच्या निद्रेला किंवा जागृत होण्याला जसा मूळचा झोप लागण्याच्या पूर्वीचा जागेपणा कारण आहे, त्याप्रमाणे जीवांच्या ज्ञान व अज्ञानाला मीच मूळ कारण आहे. अर्जुना, ज्याप्रमाणे सर्पत्वाला दोराच्या यथार्थ ज्ञानाला मूळ कारण जसा दोराचे मूळचे स्वरूपच आहे, त्याप्रमाणे ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा व्यवहार माझ्याकडूनच सिद्ध होतो. म्हणजे या दोन्ही व्यवहारांना माझी सत्ताच कारणीभूत आहे. म्हणून अर्जुना, जसा मी आहे तसा मला न जाणून वेद जाणायला गेला, तो मी वेदाकडून यथार्थ न जाणला गेल्यामुळे त्या वेदाचे भाग झाले. तरी वेदाच्या त्या वेगवेगळ्या शाखांनी मीच एक खरोखर जाणला जातो. तो कसा? तर ज्याप्रमाणे पूर्वेकडून अथवा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांना एक समुद्रच शेवटी मिळण्याचे ठिकाण होतो आणि एकमेवा द्वितीय ब्रह्म या महासिद्धांताजवळ ज्याप्रमाणे वेद शब्दांसह नाहीसे होतात, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या गंधयुक्त झुळुका आकाशात नाहीशा होतात, त्याप्रमाणे सर्व वेद लाजल्यासारखे निवांत राहतात. त्यांच्या अर्थाचा बहुतेक लोप झालेला असतो, ते मी प्रगट करून यथावत करतो. नंतर वेदासह संपूर्ण जगत जेथे ज्या शुद्ध आत्मज्ञानाचा संपूर्ण नाहीसे होते, ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे. ज्याप्रमाणे निजलेल्यास जागे केले, म्हणजे त्यावेळेस त्यास स्वप्नात भासलेले द्वैत अजिबात नाहीसे होते. एवढेच नाही तर त्यास पूर्ववत आपल्या एकाकीपणाचे भानही होते. त्याप्रमाणे माझा अद्वैतपणा मी द्वैत संबंधाशिवाय जाणतो. म्हणजे द्वैत काही नाही तर मीच एक आहे असे जाणतो व मीच एक आहे अशा ज्ञानालाही जाणण्यास मीच कारण झालो आहे. मग कापुराला अग्नी लागला असता अर्जुना, ज्याप्रमाणे काजळी अथवा अग्नी उरत नाही, त्याप्रमाणे संपूर्ण अविद्येला नाहीसे करणारे जे ज्ञान ते देखील जेव्हा नाहीसे होते तेव्हा जे आत्मस्वरूप नाही असे खरोखर नाही, मग आत्मस्वरूप आहे असे म्हणा, तर त्याला आहे हेही म्हणणे सहन होत नाही. मागासह जो विश्व घेऊन गेला त्या चोराला कोण कोठे शोधील? अशी जी कोणी एक शुद्धावस्था आहे ती मी आहे. त्याप्रमाणे मोक्षाच्या स्वामींनी श्रीकृष्णांनी चराचरातील आपल्या व्याप्तीचे वर्णन करता करता आपल्या निरुपाधिक रूपात त्या व्याख्यानाचे पर्यवसान केले. तो सर्व बोध अर्जुनाच्या ठिकाणी एकदम कसा उमटला, तर आकाशातील चंद्राचा उदय जसा क्षीरसमुद्रात प्रतिबिंबित होतो तसा, अथवा ज्या भिंतीवर चित्र काढले आहेत त्या भिंतीच्या समोरील भिंत जर आरशासारखी प्रतिबिंब ग्रहण करणारी अशी चकचकीत असेल, तर तिच्यात त्या चित्रांचे प्रतिबिंब जसे स्वच्छ उमटते, त्याप्रमाणे अर्जुनामध्ये व श्रीकृष्णामध्ये एक बोध नांदत आहे. तरी काय आश्चर्य आहे पहा की ते वस्तूचे स्वरूप जो अनुभवास येते तो त्याच्या संबंधीची गोडी अधिक बळाव जाते. आणि म्हणूनच अनुभवांचा राजा अर्जुन म्हणाला, महाराज, आपल्या व्यापकपणाचे वर्णन आपण करीत असता प्रसंगानुसार हे देवाने आपले जे निरुपाधिक स्वरूप सांगितले तेच मला पुन्हा एक वेळ काही न्यून न ठेवता सांगा. येथे द्वारकेचे राजे श्रीकृष्ण म्हणाले, चांगले केलेस अर्जुना, आम्हाला देखील मोठ्या कौतुकाने नेहमी याविषयी बोलणे आवडते, परंतु काय करावे तसा विचारणारा मिळत नाही. आज तू एकटाच आमच्या मनोरथाला फळ मिळाला आहेस. आमची जी निरुपाधिक स्वरूप वर्णन करण्याची इच्छा ती सफल करणारा आज तू एकटाच भेटला आहेस. कारण की तू मोठ्या हौसेने केवळ हेच निरुपाधिक स्वरूपाविषयीच विचार करण्यास आला आहेस. अद्वैताही पलीकडला जो अनुभव भोगावयाचा त्या अनुभवाचा तो अनुभव घेण्यास तू सहाय्य करणारा आहेस व निरुपाधिक स्वरूपाविषयी प्रश्न विचारून तू माझे सुख मला देत आहेस. ज्याप्रमाणे आरसाजवळ आला असता आपल्या दृष्टीने आपले स्वरूप आपल्यास दिसते, त्याप्रमाणे शुद्ध संवाद करणाऱ्यांमध्ये तू श्रेष्ठ आहेस. तुला ही गोष्ट कळत नाही, म्हणून
तू ती विचारावीस आणि मग ती गोष्ट तुला ऐकवण्याकरता आम्ही तयार व्हावे. अर्जुना, त्यासारखा हा प्रकार नाही. असे म्हणून देवांनी अर्जुनास आलिंगन दिले व कृपादृष्टीने त्याला पाहिले व मग अर्जुनाशी देव काय बोलले. जसे 2 ओठ पण बोलणे एक, पाय 2 पण चालणे एक, त्याप्रमाणे तू पुसणारा व मी सांगणारा या आपल्या दोघांचा अभिप्राय एकच आहे. याप्रमाणे प्रस्तुत श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, आम्ही व तू एक वस्तुरूप आहोत असे तू समज. या प्रसंगी व्याख्यान करणारा उपदेशक मी व प्रश्न करणारा श्रोता तू असे तत्वतः दोघेही एकच आहोत. मग बिचकले व म्हणाले की हे ऐक्याचे प्रेम या ठिकाणी उपयोगी नाही. कोणत्याही पदार्थाला मीठ लावले असता त्या पदार्थाला रुची येते, तरी पण उसाच्या रसाच्या बनलेल्या ढेपीला रुची करता मीठ लावणे वाईट आहे, कारण त्या योगाने गुळाला रुची न येता गुळाच्या असलेल्या गोडीचा नाश होईल. त्याप्रमाणे ऐक्याचे प्रेम हे चांगले आहे, परंतु संवादाच्या प्रसंगी ते चांगले नाही, कारण त्यामुळे संवाद सुखाची असलेली गोडी नाहीशी होईल. आम्ही नारायण व हा अर्जुन नर असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये मूळचाच भिन्नपणा नाही, पण ही माझी ऐक्य प्रेमाची उकळी माझ्या ठिकाणी आता नाहीशी होतो. अशा बुद्धीने श्रीकृष्ण एकदम म्हणाले, हे वीरश्रेष्ठा अर्जुना, तो प्रश्न तू कसा केलास? जो अर्जुन श्रीकृष्ण स्वरूपात देहबुद्धी विसरून नाहीसा होत होता, देवाशी ऐक्यास येत होता, तो आपण केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकण्याकरता पुन्हा माघारी देहबुद्धीवर आला. यावर अर्जुन कंठ दाटून म्हणाला, महाराज, आपले निरुपाधिक स्वरूप तुम्ही सांगा असे मी म्हणालो. असे अर्जुनाने म्हटल्यावर तो शारंगधर श्रीकृष्ण तेच सांगण्याकरता उपाधी 2 प्रकारांनी सांगावयास लागला. अर्जुनाने निरुपाधिक स्वरूपासंबंधाने प्रश्न विचारला असता देव येथे उपाधी का सांगत आहेत असे जर सध्या कोणासही वाटत असेल तर मंथन करून दह्यातून ताकाचा भाग वेगळा करणे यालाच कोणी लोणी काढणे असे म्हणतात. अथवा ज्याप्रमाणे शुद्ध सोने शोधण्यास अशोधित धातू निवडून त्यातून हिनकस धातू बाहेर काढावा लागतो, पाण्यावरचे गोंडाळ हाताने एका बाजूला सारावे, पण पाणी जसे आयते असते, अथवा आकाशातील ढगच गेले की आकाश स्वतः सिद्ध आहेच, धान्यावरील कोंड्याचे आच्छादन जाळून दूर केले की शुद्ध धान्य घेण्यास हरकत आहे काय? त्याप्रमाणे विकार करावयास लागले असता अज्ञानादी उपाधी व त्या उपाधीच्या संबंधाने असणारे उपाधित चैतन्य या दोहोंचा ज्या स्वरूपी शेवट होतो ते निरुपाधिक शुद्ध चैतन्य होय, हे कोणालाही न पुसता कुशाल समजावे. नवीन लग्न झालेल्या लहान मुलीस वेगवेगळ्या पुरुषांचे नाव घेऊन हा तुझा नवरा का असे विचारत असता प्रत्येक नावास नाही नाही म्हणून म्हणणारी ती मुलगी ज्या नावाच्या उच्चाराबरोबर लाजेने मुरकून गप्प बसते, त्या न बोलण्यातच ती आपला नवरा दाखवते. त्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म प्रपंच हा परमात्मा आहे काय असे विचारले असता ती श्रुतिवधू तो प्रपंच परमात्मा नाही असे सांगते व शब्दांकडून न होणाऱ्या परमात्म्याचे स्वरूप लक्षण आले म्हणजे गप्प बसते व या गप्प बसण्यातच परमात्म्याच्या स्वरूपास सुचवते. त्याप्रमाणे जे निरुपाधिक स्वरूप सांगण्याजोगे नाही ते स्वरूप सांगण्याचा असा प्रकार आहे, म्हणजे ते स्वरूप साक्षात शब्दांनी सांगता येत नाही, म्हणून उपाधीचे वर्णन करणे हेच त्याचे सांगणे होय. म्हणून लक्ष्मीपती जे श्रीकृष्ण ते प्रथम उपाधी सांगतात. शुक्ल पक्षातील प्रतिपदेची चंद्रकोर नेमकी दाखवण्याकरता जशी झाडाची फांदी दाखवावी लागते त्याप्रमाणे हे उपाधीचे वर्णन करणे आहे. मग ते श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, या संसाररूपी नगरातील वस्ती स्वभावताच अल्प अशा 2 पुरुषांचीच आहे. या जगामध्ये क्षर व अक्षर असे हे 2 पुरुष आहेत. क्षर म्हणजे सर्व भूते, मायोपाधीने युक्त असे जे चैतन्य त्यास अक्षर म्हणतात. ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र ही 2च नांदतात, त्याप्रमाणे या संसाररूपी राजधानीत हे दोघेच नांदतात. आणखीही एक 3रा पुरुष आहे, परंतु तो या दोघांचे नाव सहन करत नाही व तो प्रगट झाला असता या दोघांना त्यांच्या गावासकट खातो. परंतु ती 3ऱ्या पुरुषाची तर गोष्ट राहू दे. आधी हे जे 2 संसाररूपी गावात वस्तीला आहेत त्यांच्याविषयीच तुला ऐकवतो. त्या दोघांपैकी एक आंधळा वेडा भ्रमाने देहाधिकास मी म्हणणारा व पांगळा उपाधी तंत्र झाल्यामुळे तिच्याशिवाय काहीच करण्यास करता येत नाही असा आहे व दुसरा सर्वांगाने पुरता चांगला आहे, परंतु दोघेही एकाच गावात राहत असल्या कारणाने उभयतांची संगती जडली आहे. त्यापैकी एकाचे नाव क्षर व दुसऱ्याच अक्षर असे म्हणतात. हे आहेत दोघेच, परंतु या दोघांनीच सर्व संसार ठेचून भरला आहे. आता क्षर पुरुष तो कोण व अक्षर पुरुषाचे लक्षण काय आहे हा सर्व अभिप्राय अर्जुना स्पष्ट करून सांगू. तर अर्जुना,
महत्त्व अहंकारापासून तो शेवटच्या गवताच्या टोकापर्यंत जे काही लहान मोठे जंगम व स्थावर फार काय सांगावे, जे मन व बुद्धी यांच्याकडून जाणले जाते, जेवढे म्हणून पंचमहाभूतांनी तयार झाले आहे, नाम व रूप यामध्ये जे जे सापडले आहे व जे 3 गुणांच्या टाकसाळीपासून उत्पन्न होते, प्राणीमात्रांचे आकाररूपी नाणे ज्या सोन्याचे बनते अथवा काळ ज्या धनाने जुगार खेळतो, विपरीत ज्ञानानेच जे जे काही समजले जाते अथवा जे जे प्रत्येक क्षणात उत्पन्न होऊन नाहीसे होते. अरे अर्जुना, भ्रांतिरूपी जंगल कापून त्या जंगलातील लाकडांनी जो सृष्टीचा आकार उभारला जातो, हे फार वर्णन करणे राहू दे. ज्याला जग असे म्हणतात, हे जे 8 प्रकारचे वेगवेगळे करून प्रकृतीच्या रूपाने मागे मध्ये दाखवले आणि जे क्षेत्र म्हणून 36 भाग करून वर्णन केले, ते मागले किती सांगू. अरे अर्जुना, आत्ताच या 15व्या अध्यायात वृक्षाच्या आकाराला रूपकाने जे काही सांगितले, ते सर्व साकार जगत, स्थूल व सूक्ष्म देह, आपल्याला राहण्याला गाव कसे कल्पून त्यासारखे चैतन्य आपणच बनले. ते गावच म्हणजे स्थूल सूक्ष्म देहच आपण आहोत असे चैतन्य समजू लागले. ज्याप्रमाणे सिंह आडात आपणच प्रतिबिंब पाहतो व त्यात पडलेले आपले प्रतिबिंब पाहून तो खवळतो आणि मग त्या आवेशाने आडात उडी घालतो, अथवा पाण्यामध्ये मूळचे आकाश पाहून असून त्या आकाशावरच बाहेरच्या आकाशाचे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचे अद्वैत असून द्वैताशी तादात्म्य करते. अर्जुना, याप्रमाणे आकारवान शरीर हेच नगर कल्पून आत्मा तेथे विसर हीच झोप घेतो. मागील ओवीवरून कोणाला असे वाटेल की चैतन्य खरोखरीच निसते काय, तर त्याचे समाधान या ओवीत उदाहरणाने करतात. स्वप्नात बिछाना पाहावा व तेथे स्वप्नातच जसे निजावे, त्याप्रमाणे आत्म्याला साकार शरीररूपी नगरात निजणे असे समज. नंतर त्या निद्रेच्या भराने विसररूपी गाढ झोप लागल्यामुळे मी सुखी, मी दुःखी असे म्हणणे रूप घोरतो व मी या गाढ झोपेत मोठ्याने बरळतो. हा बाप, ही आई, हा मी गोरा व्यंग असलेला किंवा पुरता अव्यंग, हा मुलगा, हे धन आणि ही स्त्री, ही माझी नाहीत काय. अशा स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार व स्वर्गरूपी रानात धावले. अर्जुना, त्या चैतन्याला क्षर पुरुष असे नाव आहे. आता अर्जुना ऐक, क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख करतात अथवा ज्या अवस्थेला सर्व लोक जीव असे म्हणतात, तो आपल्या स्वरूपाच्या विसरामुळे सर्व भूतांच्या सारखा होतो. म्हणजे ज्या ज्या शरीरादी सर्व उपाधीशी संबंध येईल, त्या त्या सर्व उपाधीच माझे स्वरूप आहेत असा अभिमान घेतो, त्या आत्म्याला क्षर पुरुष असे म्हणतात. आता क्षर चैतन्याला पुरुष का म्हणावयाचे, त्याची 2 कारणे या ओवीत सांगतात. जरी या क्षर चैतन्याने उपाधीशी तादात्म्य केले आहे, तरी तो वस्तुस्थितीने आत्मस्वरूपाने पूर्ण आहे, म्हणून त्याचे ठिकाणी पुरुषपणा आला आहे. शिवाय तो देहरूपी नगरात निजणारा आहे, म्हणून त्याला क्षर पुरुष हे नाव आहे. आता याला क्षर पुरुष का म्हणावयाचे, त्याचे कारण या ओवीपासून 500 ओवी अखेरपर्यंत सांगतात. आणि तो कामाने उपाधीशी तादात्म्य करून राहिला आहे, म्हणून याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आला. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्याबरोबर त्या पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब उसळते, खालीवर झाल्यासारखे वाटते, त्याप्रमाणे हा क्षर पुरुष उपाधीच्या विकारामुळे क्षर नाश पावणारा असाच वाटतो. अथवा खळखळ वाहणारे पाणी आटते आणि त्याबरोबरच चंद्राच्या तेजाचे प्रतिबिंब नाहीसे होते. याप्रमाणे याला उपाधीच्या योगाने क्षणिकत्व प्राप्त झाले आहे. उपाधीच्या त्या नाशिवंतपणामुळे यास क्षर हे नाव प्राप्त झाले आहे. याप्रमाणे सर्व जीव चैतन्य हे क्षर पुरुष आहे असे समजावे. आता क्षर पुरुषाची चांगली कल्पना येईल असे वर्णन करून सांगतो. या तर अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष आहे, तो यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे. ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा मोठमोठ्या पर्वतांच्या मध्यभागी आहे, कारण की तो मेरू पर्वत पृथ्वी, पाताळ व स्वर्ग या 3 लोकांमुळे 3 ठिकाणी वाटला जात नाही. त्याप्रमाणे जो ज्ञान यथार्थ ज्ञान व अज्ञान विपरीत ज्ञान या दोहोंशी संबंध करीत नाही. यथार्थ ज्ञानाने मी ब्रह्म आहे असे समजत नाही व विपरीत ज्ञानाने मी देह असेही समजत नाही. मी ब्रह्म अशा यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक न होणे अथवा विपरीत ज्ञानाने द्वैत न घेणे, याप्रमाणे यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान ही दोन्हीही जेथे नाहीत, असे निव्वळ जे अज्ञान तेच त्या अक्षर पुरुषाचे स्वरूप होय. मातीचा धूळपणा पूर्णपणे जातो व घागर अथवा भांडे वगैरे काही होत नाही, अशा त्या चिखलाच्या गोळ्यासारखे जे अक्षर पुरुषाचे स्वरूप मध्यस्थ आहे. समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणीही नाही, त्यासारखी जी आकाररहित अवस्था आहे. अर्जुना, जगणे तर पार नाहीसे होते, परंतु
स्वप्नाचा काही आरंभ होत नाही अशी जी गाढ निद्रा, त्या गाढ निद्रेसारखे अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे. संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही. त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर असे नाव आहे. अज्ञानाला श्रुतीत अजा म्हटले आहे. त्याचा अर्थ जन्म नाही असा आहे. अशाचा अज्ञानाचा नाश कोटचा व कसा म्हणून अज्ञान घन हे अक्षर समज. सर्व कळांनी रहित असे चंद्राचे कलाशून्य मूळ स्वरूप जसे अमावस्येस असते त्याप्रमाणे अक्षराचे स्वरूप आहे असे समजावे. फळ पिकल्यावर झाड जसे लीन रूपाने बीजात राहते त्याप्रमाणे सर्व स्थूल सूक्ष्म उपाधीचा नाश झाल्यावर ही जीवदशा जेथे लीन रूपाने असते, क्षरपुरुषाची देहादी उपाधी व त्या उपाधीचे संबंधाने असणारा क्षर पुरुष ही दोन्ही जेथे लीन होऊन राहतात त्यास अर्जुना अव्यक्त असे म्हणतात. पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असते तिला बीजभाव असे म्हणतात व स्वप्न व जागृती यांना फलभाव असे म्हणतात. ज्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असे नाव दिले आहे ते या अक्षर पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे. जेथून ज्या अव्यक्तापासून विपरीत ज्ञान हे जागृती व स्वप्न या अवस्थांचा विस्तार करून अनेक बुद्धीचे तरंगरूपी रानात शिरले आहे. अर्जुना, ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना विश्व या कल्पनेस उत्पन्न करीत उत्पन्न होते व या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो तो अक्षर पुरुष समजावा. दुसरा जो क्षर पुरुष आहे तो जगात जागृती व स्वप्न या दोन अवस्थांनी खेळतो. त्या दोन अवस्था जो अक्षर पुरुष प्रसवला, ज्या अवस्थेला अज्ञानघन सुषुप्ती असे प्रसिद्ध नाव आहे, त्या अवस्थेच्या प्राप्तीलाच आम्ही ब्रह्मप्राप्ती म्हटले असते. पण हिच्यात पुढील एक उणीव आहे, नाहीतर हीच ब्रह्माची प्राप्ती असे म्हटले असते. खरोखरच अर्जुना, जर हा अक्षर पुरुष पुन्हा स्वप्न व जागृती अवस्था प्रत न येता तर यालाच खरोखर ब्रह्मभाव म्हणता आले असते. परंतु प्रकृती व पुरुष हे ढग ज्या आकाशात झाले आहेत व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या निद्रेत दिसतात ती निद्रा जो अक्षर पुरुष आहे हे राहू दे. खाली शाखा असलेल्या या संसार वृक्षाला अक्षर पुरुष हेच मूळ आहे. याला पुरुष का म्हणावयाचे तर हा आपल्या स्वरूपाने पूर्णच आहे. शिवाय हा मायापुरीत निसतो त्या कारणानेच याला पुरुष असे म्हणतात. आणि विकारांची येरझार हा जो एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे तो प्रकार ज्या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही तो सुषुप्ती हा अक्षर पुरुष आहे. म्हणून याला स्वभावतः गळणे नाश नाही आणि हा पुरुष ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाश पावत नाही. एवढ्याकरता वेदांतशास्त्रामध्ये हा अक्षर आहे अशा सिद्धांताची मोठी प्रसिद्धी आहे असे दिसून येईल. याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी कार्याचे कारक आहे व माया उपाधीचा आश्रय करून असणे हेच ज्याचे स्वरूप आहे त्या चैतन्यास अक्षर पुरुष हे नाव आहे असे समज. आता लोकांमध्ये अन्यथा विपरीत ज्ञानाच्या ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्या गाढ अज्ञानरूप तत्वामध्ये सुशिक्षित नाहीशा होतात. ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीसे झाल्यावर व त्या ज्ञानाने मी ब्रह्म आहे ह्या वृत्ती ज्ञानाने कीर्तिमुखत्व केल्यावर म्हणजे ते ज्ञान नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे लाकडास लागलेला अग्नी लाकूड जाळून शेवटी आपणही नाहीसा होतो, या दोहोंमधून वेगळा ज्याला परमात्मा असे म्हणतात तो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो व जो अव्यय व ईश आहे असा उत्तम पुरुष आहे. त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी वृत्तीरूप ज्ञानाने अज्ञान नाहीसे झाल्यावर ते ज्ञान आत्मसाक्षात्कार देऊन आपण नाहीसे झाले. याप्रमाणे मी ब्रह्म या वृत्ती ज्ञाना वाचून जे केवळ ज्ञान उरले. अर्जुना, असे वृत्ती ज्ञाना वाचून जे केवळ ज्ञान राहिले ते केवळ ज्ञान तो उत्तम पुरुष होय, जो मागील दोहोंहून क्षर व अक्षर पुरुषाहून वेगळा तिसरा व शेवटचा आहे. अर्जुना, सुषुप्ती आणि स्वप्नाहून जागृती अशी पुष्कळपटीने वेगळ्या बोधाचीच असते. अर्जुना, सूर्यकिरणे व मृगजळ याहून सूर्यमंडळ जसे फार वेगळे आहे त्याप्रमाणे हा उत्तम पुरुष मागील दोन पुरुषांहून वेगळा आहे. हे उदाहरण राहू द्या. लाकडातील सामान्य स्वरूपाचा अग्नी जसा लाकडात असून लाकडाहून भिन्न असतो तसा तो उत्तम पुरुष क्षर व अक्षर यांच्यात असून सुद्धा क्षराक्षर पुरुषाहून भिन्न आहे. कल्पाच्या शेवटी सर्वत्र एक समुद्रच जलमय झाला असता त्याचे पूर्णत्व आपली मर्यादा नाहीशी करून नद व नद्या यांना एकत्र करीत जसे प्रगट होते, ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या तेजाने दिवस व रात्र या दोहींचा निराश करावा, त्याप्रमाणे स्वप्न सुषुप्ती अथवा जागृती यांची गोष्टही उत्तम पुरुषाचे ठिकाणी नाही. मग ज्या ठिकाणी एक पण नाही व त्याच्या सापेक्ष असलेले
द्वैतही नाही व आहे अथवा नाही हे जेथे कळत नाही व जेथे अनुभव दिपून नाहीसा झाला, अशा तऱ्हेने जे काही आहे ते तो उत्तम पुरुष आहे असे समज आणि त्या उत्तम पुरुषाचा परमात्मा या नावाने उल्लेख करतात. अर्जुना, परमात्मा म्हणून त्याविषयी उत्तम पुरुषाविषयी जे बोलावयाचे तेही त्याच्याशी ऐक्याला न पावता जीवदशेत राहून बोलावयाचे. ज्याप्रमाणे बुडणाऱ्याची गोष्ट नदीच्या काठावर उभा राहिलेला मनुष्य सांगतो, त्याप्रमाणे विचाराच्या हद्दीवर उभे राहून वेदांना अलीकडील व पलीकडील तीरावरच्या गोष्टी करता आल्या. क्षराक्षर पुरुष हे अलीकडील आहेत व उत्तम पुरुष हा पलीकडील आहे, या दोघांविषयीच्या गोष्टी बोलत्या आल्या. म्हणून क्षराक्षर हे दोन्ही पुरुष अलीकडले आहेत असे पाहून त्या उत्तम पुरुषाला पलीकडच्या आत्मरूप असे म्हणतात. अर्जुना, ऐक. अशा प्रकारे परमात्मा या शब्दाने त्या उत्तम पुरुषाला सुचवतात. वास्तविक विचार करून पाहिले तर न बोलण्यानेच ज्याचे वर्णन होते, काही न जाणणे हेच ज्याचे उत्तम पुरुषाचे जाणणे होय व इतर काही म्हणजे जीव शिव व ब्रह्म न होऊन ज्या वस्तूचे होणे आहे, ज्या ठिकाणी मी ब्रह्म अशी समजूत देखील मावळली, ज्या स्वरूपी सांगणाराच सांगणे झाला व जेथे दृश्य ही कल्पना द्रष्टा या कल्पनेसह नाहीशी झाली. आता सूर्याचे बिंब व त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब यांच्या दरम्यान असणारे तेज जरी कोणत्याही उपायांनी घेता आले नाही तरी त्यांच्या दरम्यान तेज कोठले असे म्हणू नये. अथवा नाक व फुले या दोहोंच्या दरम्यान जो सुवास असतो तो जरी डोळ्यांना दिसत नाही तरी तो नाही असे म्हणता येत नाही. त्याप्रमाणे पाहणारा व पाहण्याचा विषय या दोन्ही कल्पना नाहीशा झाल्यावर कोणी असे म्हणेल की त्या ठिकाणी मग काय शिल्लक राहते, तर दृष्टा व दृश्य या कल्पना जाऊन जी उर्वरित स्थिती उरते ती स्थिती जो अनुभवाने पाहतो तेच त्याचे स्वरूप होय. जो प्रकाशाशिवाय प्रकाश आहे व जो नियमन्य पदार्थाशिवाय नियामक आहे व जो आपल्यानेच सर्व पोकळी भरून टाकतो, जो दोन्हीकडून ऐकला जाणारा ध्वनी आहे, जी चव चवीने चाखावी व जो आनंद आनंदानेच भोगावा, जे सुखाला प्राप्त झालेले सुख आहे, जे तेजाला सापडलेले तेज आहे आणि ज्या ब्रह्मरूपी महाशून्यामध्ये आकाशादी शून्यही नाहीसे झाले, जो पूर्णतेचा शेवट आहे, जो पुरुष सर्वात श्रेष्ठ आहे, विश्रांतीचाही विसावा जेथे शांत झाला आहे, जो विश्वाच्या विस्ताराला व्यापून उरला आहे, जो ग्रासालाही ग्रासून पुरता आहे, म्हणजे लयाचाही ज्याच्या ठिकाणी लय होतो असा जो पूर्ण आहे व जो पुष्कळांपेक्षा पुष्कळ पटीने पुष्कळ आहे. वर सांगितल्याप्रमाणे जर सर्वच स्वरूप चैतन्य आहे तर मग स्वरूप न भासता विश्व का भासते या शंकेचे समाधान करतात. ज्याप्रमाणे शिंप हे आपण स्वतः रूपे न घेऊन आपल्या शिंपपणाचे अज्ञान ज्याच्यामध्ये आहे अशा अज्ञानाला आपल्या ठिकाणी रूपे भासवते. अथवा अनेक अलंकारांच्या स्थितीत आकारात जसे सोने न लपता झाकलेले आहे, त्याप्रमाणे जो विश्व न होऊन विश्वाला धारण करतो. हे राहू द्या. ज्याप्रमाणे पाणी व लाटा यात भिन्नपणा नाही, म्हणजे लाट हा काही वेगळा पदार्थ नसून त्या रूपाने भासणारे एक पाणीच आहे, त्याप्रमाणे जो उत्तम पुरुष आपण जगाला प्रतीतीस येणारा प्रकाश आहे, म्हणजे ज्याच्या सदत्वाने जग आहे व ज्याच्या प्रकाशाने जग भासते. ज्याप्रमाणे पाण्यात दिसणारा संपूर्ण चंद्र हा आपल्या संकोचा विकासाचा कारण आहे, त्याप्रमाणे वीरा अर्जुना जगद्वास रूपी आपला विकास व जगताचा प्रलय रूप आपला संकोच या आपल्या संकोच विकासास तो आपणच कारण आहे. ज्याप्रमाणे रात्र व दिवस यांच्या योगाने सूर्य दोन प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे विश्वपणाने हा काही होत नाही आणि विश्वाचा लोप झाला असता हा कोठेही जात नाही. त्याप्रमाणे कधीच कोणाकडे कशानेही हा उत्तम पुरुष कमी होत नाही व ज्याच्यासारखाच जो आहे, ज्या अर्थी मी क्षराच्या पलीकडचा आहे आणि अक्षराहून देखील उत्कृष्ट आहे, त्या अर्थी जगामध्ये आणि वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. अर्जुना, जो आपणच आपल्याला प्रकाशतो फार काय सांगू, ज्याला दुसरे नाही, म्हणजे जो एकाकी आहे, क्षर व अक्षर या दोन पुरुषाहून श्रेष्ठ व उपाधिरहित असा काय तो मीच आहे. म्हणून वेद व सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात. हे भारता, जो या प्रकारे ज्ञानाने युक्त होऊन मला पुरुषोत्तमाला जाणतो तो सर्वज्ञ होय, तो सर्व प्रकारे मद्रूप होऊन माझी भक्ती करतो. परंतु हे राहू दे अर्जुना, ज्ञानसूर्याचा उदय झाल्यावर त्या ज्ञानाने असा मी जो पुरुषोत्तम त्या मला जो जाणतो, आपले ज्ञान जागृतीचे ज्ञान जागे झाले असता जसे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे हे भासणारे त्रिभुवन ज्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या योगाने मिथ्या झाले आहे, अथवा हातात माळ घेतल्यावर त्या माळेवर भासत असलेल्या सर्पाचे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानाने जो पुरुष
मिथ्या जगदाभासाच्या तडाख्यात सापडत नाही. दागिना हा सोनेच आहे असे जो जाणतो तो दागिने पण दागिन्याचा आकार जसे मिथ्याभास आहे असे म्हणतो. त्याप्रमाणे ज्याने मला जाणून भेद टाकला मग तो आपणासह भेद न जाणून मला जाणतो व त्यामुळे मीच एक स्वभावसिद्ध सच्चिदानंद सर्वत्र आहे असे म्हणतो. त्यानेच सर्व जाणले हे म्हणणे सुद्धा थोडे आहे, कारण की त्याला सर्व ब्रह्म असल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैत उरले नाही. म्हणून अर्जुना, माझ्या भजनाला तोच योग्य आहे. ते कसे तर आकाश जसे आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे, क्षीरसागराला मेजवानी क्षीरसागरपणानेच करावी आणि अमृतच होऊन जसे अमृतात मिसळावे. अस्सल सोन्याशी तद्रूप होणे असेल तर अस्सल सोनेच झाले पाहिजे. त्याप्रमाणे मद्रूप झाल्यानेच माझी भक्ती शक्य आहे. अर्जुना, गंगा जर समुद्राहून भिन्न असती म्हणजे विजाती असती तर ती समुद्राशी तद्रूप कशी झाली असती? कारण तद्रूपता सजातीय पदार्थात होते, म्हणून मद्रूप न होता माझ्या भक्तीत प्रवेश होईल काय? एवढ्याकरता जशी लाट सर्व रीतींनी समुद्राशी अभिन्न असते त्याप्रमाणे जो मला मद्रूप होऊन भजला, ऐक, सूर्याला व प्रभेला ज्या मानाने जशी एकरूपता असते ती योग्यता त्या भजनाला मानता येईल. हे पापरहिता, याप्रमाणे हे अत्यंत गुह्य शास्त्र मी तुला सांगितले. हे भारता, याचे ज्ञान करून घेऊन मनुष्य आत्मज्ञान संपन्न आणि कृत्य होतो. या गीतारूपी उपदेशाचा पहिला अध्याय सांगण्याला सुरुवात केल्यापासून अखेरपर्यंत ही जी केवळ सर्व शास्त्रांच्या अभ्यासाने प्राप्त होणारी एक वस्तू ती उपनिषदरूपी कमलातील सुगंध आहे. सर्व वेदरूपी घुसळावयाच्या दयापासून व्यासांच्या बुद्धिरूप रवीने घुसळून आम्ही हे अनादिसिद्ध लोणी काढले आहे. जी गीता ज्ञानरूपी अमृताची गंगा आहे, जी आनंदरूपी चंद्राची 17वी कला आहे व जी ही विचाररूपी क्षीरसमुद्राचे मंथन करून काढलेली नवी दुसरी लक्ष्मी आहे. म्हणून ही गीतारूप लक्ष्मी आपल्या पदांनी वर्णांनी व आपल्या अर्थाच्या जीवा प्राण्यांनी माझ्याशिवाय दुसरे काही होणे जाणत नाही. क्षरपुरुष क्षरपणाने व अक्षरपुरुष अक्षरपणाने गीतेने आपणास वरावे म्हणून तिच्या समोर आले, परंतु गीतेने त्यांच्या पुरुषत्वाचा त्याग केला. म्हणजे हे खरे पुरुष नाहीत काय, हे सोपाधिक आहेत असे ठरवले आणि तिने आपले सर्वस्व पद वर्ण अर्थ वगैरे मी जो पुरुषोत्तम त्या मला अर्पण केले. म्हणून जी ही आता या अध्यायापर्यंत गीता तू ऐकलीस ती गीता या जगामध्ये आत्मरूप जो मी त्या माझ्याच ठिकाणी अनन्य असल्यामुळे पतिव्रता आहे. खरोखरच गीता हे नुसते शब्द पांडित्याचे शास्त्र नाही, तर ही गीता संसार जिंकणारे हत्यार आहे. फार काय सांगावे, या गीतेची ही अक्षरे आत्म्याला प्रगट करणारे मंत्र आहेत. परंतु अर्जुना, तुझ्यापुढे जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तू माझे गुप्त धन आज बाहेर काढलेस असा प्रकार झाला. अर्जुना, पूर्वी शंकराच्या मस्तकात जटेत गुप्त असलेली गंगा गोदावरी बाहेर काढण्यात जसा गौतम कारणीभूत झाला, तसा मी जो चैतन्यरूपी शंकर त्या माझ्या मस्तकात जो गीतारूपी ठेवा होता त्याला बाहेर काढणारा श्रद्धेचे भांडार जो तू अर्जुन, तो तू गौतम झालास. आपल्या स्वच्छपणाने पुढे असलेल्याचे आकलन करून घेण्याचे कामी अर्जुना तू आम्हास आरशाप्रमाणे झालास. आरसा ज्याप्रमाणे आपल्यात समोरच्याचे प्रतिबिंब घेतो त्याप्रमाणे अर्जुना तू माझे आकलन केलेस. अथवा ज्याप्रमाणे चंद्र व ताऱ्यांचे समुदाय यांनी भारलेले आकाश समुद्र असल्या आपल्यामध्ये प्रतिबिंब रूपाने आणतो त्याप्रमाणे गीतेसकट मला तू आपल्या अंतःकरणात घातले आहेस. अर्जुना, तुझ्या चित्तास 3 प्रकारचे मळ सोडून गेले म्हणून तू गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. परंतु काय बोलू, माझी ज्ञानाची वेली जी ही गीता, हिला जो जाणील तो संपूर्ण मोहापासून मुक्त होईल. अर्जुना, अमृताच्या नदीचे सेवन केले असता ते सेवन रोग नाहीसे करून योग्य अशा अमरपणाला देऊन टाकते. त्याप्रमाणे ही गीता जाणली असता मोह नाहीसा होण्याचे आश्चर्य काय आहे. मोह तर जाईलच, पण या गीतेच्या योगाने आत्मज्ञान होऊन आत्मस्वरूपी मिळता येते. पहा, ज्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी कर्म आपल्या जीविताने मुक्त होऊन लयाला जाते. हे वीरविलास अर्जुना, हरवलेली वस्तू दाखवून जसा माग नाहीसा होतो त्याप्रमाणे कर्मरूपी देवळावर ज्ञानरूपी कळस चढतो. कर्म हे ज्ञानाची प्राप्ती करून देऊन आपण संपले म्हणून ज्ञानी पुरुषाला कर्तव्य करणे संपले असे समजा. याप्रमाणे अनाथांचे सहाय्य करते श्रीकृष्ण बोलले. ते श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले बोधामृत अर्जुनरूपी भांडे भरून सांडत होते. मग ते बोधामृत व्यासांच्या कृपेने संजयाला प्राप्त झाले. नंतर त्या संजयाने ते बोधामृत धृतराष्ट्राला पिण्याकरता दिले. म्हणून धृतराष्ट्राला अंतसमय कठीण गेला नाही, म्हणजे मरणसमयी चित्ताची गडबड झाली नाही.
वास्तविक विचार करून पाहिले तर गीता ऐकण्याच्या वेळी तो धृतराष्ट्र अनाधिकारी आहे असे वाटायला लावणारा होता, परंतु शेवटी अंतसमयी तोच बोधाचा प्रकाश त्याला चांगला पावला, म्हणजे त्याचा चांगला उपयोगाला आला. ज्यावेळी खत म्हणून द्राक्षाच्या वेलास दूध घातले त्यावेळी त्याचा तात्काळ उपयोग दिसून न आल्याने ते व्यर्थ नासले असा समज होतो, परंतु त्या खताचा परिणाम होऊन ज्यावेळेस द्राक्षाचे पीक तयार होते त्यावेळेस वाया गेल्यासारखे वाटलेले दूध दुप्पट फायद्याचे झाले असा ज्याप्रमाणे अनुभव येतो, त्याप्रमाणे संजयाने हरीच्या मुखातील अक्षरे धृतराष्ट्राला आदराने सांगितली. त्या अक्षरांच्या योगाने तो आंधळा धृतराष्ट्र देखील काही काळाने सुखी झाला. तेच मी मराठी भाषेच्या रचनेने ओबडधोबड ज्ञानाने मला कळले न कळले तसे सांगितले. अरसिकांनी शेवंतीच्या झाडाकडे पाहिले तर त्यात त्यांना काही विशेष महत्त्व दिसत नाही, परंतु त्याच झाडास आलेल्या फुलातील सुगंधावर नजर ठेवून जे भ्रमर यातील पराग घेऊन जातात तेच त्यातील सार जाणतात. गीतेतील विषयाचा चालू असलेल्या प्रतिपादनात योग्य असेल त्याचा श्रोत्यांनी अंगीकार करावा व यात जी उणीव दिसून येईल ती माझे पदरात टाकावी. बरोबरच आहे की स्वभावतः काहीच न समजणे हेच लहान मुलाचे स्वरूप आहे, परंतु मूल जरी अज्ञानी असले तरी आई व बाप यांनी त्याला पाहिले असता त्यांचा आनंद गगनात मावत नाही आणि मग ते त्या मुलाचे कौतुक करतात. त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहात. तुम्ही भेटल्यावर मी लढिवाळपणा करतो. महाराज, तो लढिवाळपणा म्हणजे हा ग्रंथ होय असे आपण समजावे. आता विश्वस्वरूपी माझा गुरु जो निवृत्ती राजा तो माझी ही शब्दांची पूजा ऐको असे ज्ञानदेव म्हणतात. तर मंडळी, येथे हा अध्याय 15वा समाप्त झाला. पुढील अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.